ग्रंथाली प्रकाशित मेधा अलकरी लिखित सागरात हिमशिखरे या प्रवास वर्णनाच्या प्रकाशन समारंभासाठी जमलेल्या सर्व ग्रंथप्रेमी सुहृदांचं मी मकरंद जोशी ग्रंथालीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेवर नावं असलेले मान्यवर सगळे सभागृहात अजून पोहोचले नाही आहेत, परंतु आपण सगळे आपल्या सगळ्या अवधानांमधून आपल्या सगळ्या व्यापांमधून कार्यक्रमाची वेळ पाळण्यासाठी वेळेवरती सभागृहात उपस्थित आहात. त्यामुळे कार्यक्रम आपण सुरू करतोय. प्रवास वर्णन हा प्रकार फार इंटरेस्टिंग असतो, मजेदार असतो. एक कोणीतरी व्यक्ती कुठेतरी बाहेर जाऊन आलेली असते, तिने काहीतरी तिच्या नजरेने बघितलेलं असतं आणि मग ती बाहेर जाऊन आल्यानंतर तिला ते इतरांना सांगावं असं वाटतं. आणि ते सांगणं जितकं रंजक असेल, ते सांगणं जितकं रसाळ असेल, ते सांगणं जितकं रोचक असेल, तितकं ते प्रवास वर्णन ऐकावं असं वाटतं, वाचावं असं वाटतं. अशा ऐकावश्या किंवा वाचावश्या वाटणाऱ्या प्रवास वर्णनामधलं एक प्रवास वर्णन आज आपल्या सगळ्यांच्या समोर अधिकृतपणे प्रकाशित होणार आहे. खरं तर गेली 1.5-2 वर्ष आपण सगळे एका अदृश्य संकटाने गृहकैदी झालेले होतो. संकट दिसत नाही आणि त्याचा त्रास तर होतोय, अशी काहीतरी विचित्र अवस्था होती. आणि त्यातून बाहेर पडून पुन्हा एकदा आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या ओळखीच्या लोकांना, स्नेहांना भेटता यावं यासाठी प्रवास वर्णनाचं प्रकाशन हा मला वाटतं एक काव्यगत न्याय असावा की बाहेर फिरण्याची जी आपली हौस 2 वर्ष आपल्याला मारून ठेवावी लागली होती, घरात अडकून पडायला लागलेलं होतं, त्याची सुरुवात जणू काही आपण एक प्रवास वर्णनाच्या प्रकाशनाने करणार आहोत. आणि त्यासाठीच आपण सगळे इथे जमलेले आहोत. साऊथ अमेरिकेतल्या पेरू असं थोडंसं मजेदार नाव असलेल्या देशापासून आफ्रिकेतल्या रवांडा तो देश लिहिलेलं, त्याचं नाव मराठीतलं वाचताना खूप गडबड व्हायची शक्यता असते, अशा देशापर्यंत जे आपण कदाचित जगाच्या नकाशावरती लहानपणी शाळेच्या भूगोलात बघितलेले असतात, असे देश ज्या व्यक्तीने बघितलेले आहेत त्या व्यक्तीने लिहिलेलं आहे प्रवास वर्णन आहे. आणि त्या व्यक्तीचा प्रवास वर्णनांचा जो प्रवास आहे तो तितकाच आकर्षक, तितकाच रंजक आणि तितकाच वाचनीय आहे. म्हणूनच आपण सगळे इथे जमलेले आहोत. आपल्या कार्यक्रमासाठी अपेक्षित असलेल्या मान्यवरांपैकी जे सभागृहात उपस्थित आहेत त्यांना मी व्यासपीठावरती निमंत्रित करतो. ज्येष्ठ क्रिकेट समालोचक, सिनेमाप्रेमी आणि लेखक माननीय द्वारकानाथ संजयगिरी सरांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती यावं. आजच्या कार्यक्रमाच्या पुस्तकाच्या लेखिका मेधाताई अलकारी यांचे शिक्षक डिमेलो सर सभागृहात आहेत, ज्यांच्यामुळे मेधाताईंच्या पुस्तकांचा प्रवास सुरू झाला, लेखनाचा प्रवास सुरू झाला. मी डिमेलो सरांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती यावं. ग्रंथालीचे विश्वस्त आणि ग्रंथालीच्या कामाची पालखी अतिशय समर्थपणे पुढे नेणारे सुदेश इंग्लजपूरकर सरांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. आणि आजच्या आपल्या उत्सवमूर्ती लेखिका मेधा अलकारी यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती यावं. मी मगाशी म्हटलं तसं मराठी साहित्याचा जर आढावा घ्यायचा झाला तो मी आता घेणार नाही, घाबरू नका, मला माहिती वेळ कमी आहे. पण मराठी साहित्यामध्ये जर डोकावून बघितलं तर प्रवास वर्णनाला एक मोठी दीर्घ परंपरा आहे. म्हणजे अगदी वरसईकर गोडसे भटजींच्या माझा प्रवासपासून ती सुरू झाली असं म्हणता येईल. आणि आधुनिक काळातले अनेक प्रवास वर्णन देणारे लेखक, त्यातले 2 तर इथं बसलेले आहेत, संजगिरी सर आहेत आणि मेधा अलकारी आहेत, यांच्यापर्यंत ती परंपरा चालत आलेली आहे. आता गंमत अशी असते की जग तेच असतं, देश तेच असतात, प्रदेश तेच असतात. मग 1970 साली लिहिलेलं प्रवास वर्णन, 1990 साली लिहिलेलं प्रवास वर्णन, 2020 साली लिहिलेलं प्रवास वर्णन, ह्याच्यात हे परत परत का लिहावं असं वाटतं आणि परत परत वाचावं असंही का वाटतं. तर प्रवास करणारी व्यक्ती जशी असते, तिची भाववृत्ती जी असते, ती जगाकडे आणि एकूण जगण्याकडे ज्या नजरेने बघत असते, त्या सगळ्याचे पडसाद त्या प्रवास वर्णनात उमटलेले असतात. आणि म्हणूनच ते प्रवास वर्णन आपल्याला तो देश, तो प्रदेश माहितीचा असला तरीही अनेक वेळा ते प्रवास वर्णन आपल्याला वाचावं असं वाटतं. इथे आज प्रकाशित होणारा प्रवास वर्णन त्याच पद्धतीचं आहे. जगातले काही अनवट देश आहेत, जगातले काही वेगळे देश आहेत, त्या देशांना भेट देऊन तिथले लोक, त्यांची संस्कृती, त्या लोकांची खाद्य संस्कृती, त्या लोकांच्या परंपरा याच्या संदर्भातली फार मनोरंजक आणि आपल्याला माहीत नसलेली अशी माहिती या प्रवास वर्णनातून आपल्या समोर येणार आहे. मी आरंभी ह्या व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत करतोय ग्रंथालीच्या वतीने. सर्वप्रथम मी सुदेश इंग्लजपूरकर सरांना विनंती करेन त्यांनी द्वारकानाथ संजगिरी यांचं ग्रंथपुष्प देऊन स्वागत करावं. ही एक ग्रंथालीची खास पद्धत आहे, आपण ग्रंथपुष्प देतो पुष्पगुच्छाऐवजी. त्यानंतर मी विनंती करेन सुदेश सरांना त्यांनी डिमेलो सरांचं स्वागत करावं. आणि ग्रंथालयाच्या धनश्री धारक यांना विनंती करेन त्यांनी लेखिका मेधा अलकारी यांचं स्वागत करावं.
सुमारे 45-47 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक घडामोडींमध्ये एक वेगळीच गोष्ट घडली होती. म्हणजे लोक पुस्तकांपर्यंत येत नाहीत, लोक पुस्तक विकत घेत नाहीत, लोक पुस्तक वाचत नाहीत. मग आपण पुस्तकं लोकांपर्यंत नेऊया, लोकांना परवडतील अशा किमतीत ती उपलब्ध करून देऊया, असाच इरादा घेऊन सर्वसामान्यांना परवडणारी पण दर्जेदार पुस्तकं द्यायची म्हणून एक चळवळ उभी राहिली, जिचं नाव ग्रंथाली. आणि गेल्या 4.5 दशकांमध्ये आपलं हे ध्येय साध्य करताना ग्रंथालीने स्वतःचा असा एक मापदंड निर्माण केलेला आहे. त्यामुळे मराठी साहित्य वर्तुळाची ओळख करून देणारी बाराखडी किंवा मुळाक्षरं जर करायची म्हटली तर त्यातला ग हा ग्रंथालीचा असेल हे कोणीही सांगू शकेल. कारण अतिशय सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने पुस्तकं लोकांपर्यंत नेण्याचं काम ही संस्था करते. 80-90च्या दशकामध्ये अनेकांना इथल्या ज्येष्ठांनाही आठवत असेल की ग्रंथयात्रा, ग्रंथ एल्गार, बाल झुंबड असे वेगवेगळे उपक्रम ग्रंथालयाने केलेले होते. आणि अक्षरशः महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये आणि त्या गावागावातल्या घराघरांमध्ये पुस्तकं कशी जातील यासाठी धडपड केलेली होती. बदलत्या काळाची चावल घेऊन ग्रंथालय गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल माध्यमांमध्ये सुद्धा आलेली आहे. आपल्यापैकी अनेक जण जे YouTube बघतात त्यांना माहिती आहे की साहित्याच्या पारावर हे एक उपक्रम ग्रंथालयातर्फे सातत्याने चालवला जातो. त्याच्यामध्ये लेखक असतात, त्याच्यामध्ये वाचक असतात, त्याच्यामध्ये पुस्तकाच्या संदर्भात बोलणारे मर्मज्ञ असतात. आणि त्यामुळे ग्रंथालयाची ही पालखी अव्याहतपणे पुढे चाललेली आहे. आणि मला वाटतं ते श्रेय असतं ते अतिशय ध्येयाने, अतिशय निष्ठेने आणि कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवताना कार्य करणाऱ्या लोकांमुळे. आणि ते काम करणारे ग्रंथालयाचे सुदेश इंदसपूरकर त्यांनी ग्रंथालयाची पालखी समर्थपणे पुढे नेलेली आहे. तर आज प्रकाशक म्हणून त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. तत्पूर्वी आपण त्यांचं एक अभिनंदन करूया. शुक्रवारपासून जे साहित्य संमेलन सुरू होते त्यामध्ये त्यांच्या ग्रंथ चळवळीतील कामाच्या निमित्ताने त्यांचा खास सत्कार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या हस्ते होणार आहे. मी सुदेशजींना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. नमस्कार. असिगो, सत्कार माझा नाही, संस्थेचा आहे. आता मी फक्त त्याची कॅप्टनशिप करतो. सर्व विश्वस्त आणि आधीचे जे विश्वस्त होते मी त्यात विजया चव्हाणी होती, त्यांनी ते सगळं काम करून ठेवलेलं होतं आणि ते एका टप्प्यावरती ही सगळी मंडळी निवृत्त झाली. ते सगळं काम माझ्याकडे आलं आणि आता मी ते नेतृत्व करते म्हणून ते मला मिळणार आहे. पण तो माझा सत्कार नाही, तो संस्थेचा आहे. आणि संस्थेत आणि वाचकांचाही तेवढा मोठा सहभाग आहे. त्यामुळे हा सगळ्यांचा पुरस्कार आहे. नाहीतर कोणाला तरी वाटेल की हा सुधीरचा पुरस्कार आहे, तर तसं काही ते नाही आहे. मेधा अलकारी लिखित सागरात हिमशिखर या पुस्तकाचं प्रकाशन पर्यटन, माहिती, जनसंपर्क मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. ती आता एका मीटिंगला आहे. ती मीटिंग संपली की तिथे येतो म्हणाली, बघूया. पण ती आली की आपण नंतर या पुस्तकाचं प्रकाशन करूया. माझा मित्र पप्पू, आम्ही त्याला पप्पू म्हणतो, द्वारका सनगिरी, संध्या गोखले या कार्यक्रमाला येणार होत्या. पण त्याही अशा मुंबईत आलेल्या आहेत पण एका काही कारणामुळे त्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही. अशा या मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन समारंभ होतोय किंवा होणार आहे याचा आम्हाला आनंद होत आहे. आजची उत्सव मूर्ती मेधा अलकारी यांच्या आधी आम्ही सूर्य होता रात्रीला, 20 देशांची बकर, शिमॉन पेरेस यांचं स्वप्नपंखांना आकाशात येते हे अनुवादित चरित्र ही पुस्तके ग्रंथालयाने प्रकाशित केली आहे. मेधा अलकारी यांच्या सागरात हिमशिखरे या पुस्तकात किती वैविध्यपूर्ण प्रदेशातून वाचकांना हिंडवून आणतात हे तुम्ही जर लेखकांची शीर्षकं पाहिली तर तुमच्या ते ध्यानात येऊ शकतं. या पुस्तकात जी प्रस्तावना आहे ती संजीवनी खेर यांनी दिलेली आहे आणि याचं जे देखणं मुखपृष्ठ आहे ते विजयराज बोधनकर यांनी केलेलं आहे. आता मी बाकी तुमच्याशी ग्रंथालयाबद्दल बोलणार आहे, कारण मॅडम इथे होत्या गोरेगावला, त्यामध्ये सगळे रिपीट होते. तर माझं काम आहे की ग्रंथालय काय करते, पुढे काय करणार आहे, आधी काय केलं होतं हे सगळ्यांना कळलं पाहिजे. आमचे 47 वर्ष आहे. आम्ही 1200हून अधिक पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत आणि त्यातली 800 पुस्तकं ही लेखकांची पहिली पुस्तकं आहेत. मला वाटतं जगातली एकमेव अशी संघटना प्रकाशन संस्था असेल की तिने काढलेली पुस्तक आहे त्यातलं पण लेखकाचं पहिलं पुस्तक एका प्रकाशन संस्थेने काढलेलं असेल. दरमहा मी शब्दरुची मासिक प्रकाशित करतो. ते दरमहा ते निघतच असतं. दिवाळी अंक काढतो, काही विशेष अंक काढतो. त्याची वार्षिक वर्गणी 300 रुपये. ती तुम्ही जरूर सर्वांनी जाताना भरा, म्हणजे तुम्ही ग्रंथालयाच्या संपर्कात राहू शकता. बलुत या पुस्तकाला आमचे 40 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने मी बलुतच्या नावाने एका चांगल्या दलित साहित्य वाङ्मयाला मी पुरस्कार देतो आणि गेले 3 वर्ष आम्ही तो सातत्याने देतो आहोत. अरुण साधू हे ग्रंथालयाचे फाउंडर होते. त्यांच्या नावाने आम्ही एक फेलोशिप सुरू केलेली आहे. ती एका तरुण पत्रकाराला दिली जाते.
मागील 3 वर्ष ज्या पत्रकारांना दिली होती त्याची आम्ही पुस्तकं केलेली आहेत, ती सुद्धा आम्ही बाहेर मांडलेली आहे. ही आम्ही दरवर्षी 1.5 लाखाची तरुण एका पत्रकाराला स्पॉन्सरशिप फेलोशिप देतो. आणि हे सगळं फेलोशिप ज्याची जी निवड आहे ते पुणे विद्यापीठाचं जर्नलिझम डिपार्टमेंट आहे, ते सगळं ते काम करतं. पुढच्या वर्षी आमची मगाशी मकरंनी सांगितलं, आम्ही जी यात्रा काढली होती 82ला, त्याला 40 वर्ष पूर्ण होणार आहे. तर माझ्या अशा डोक्यात एक कल्पना आली की त्या काळी पुस्तक एकमेव माध्यम होतं आणि ते घरोघरी वाचकांपर्यंत गेलं पाहिजे जे काही नवीन लिहिलंय. कारण इथे या सगळ्या जर्नलिस्ट जी मंडळी होती ग्रंथालयाची विश्वस्त, त्यांना असं वाटायचं की पेपरमध्ये तर परीक्षण येतं पण ते पुस्तक ग्रामीण भागातल्या माणसाला बघायला मिळत नाही. तर ही सगळी जी चांगली पुस्तकं आहेत आणि जे लेखक आहेत त्यांना आपण त्यांच्या गावी घेऊन जाऊ, पुस्तकं मांडू, त्यानिमित्ताने ती पुस्तकं बघतील, विकत घेतील. अशी आम्ही एक बस केलेली होती ऑटो रायडर्सची आणि ती महिनाभर फिरून सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन त्याची सांगता आम्ही पुण्यात केली होती. आणि पुण्यात त्या सांगतेला सतीश आळेकर होते, मोहन आगाशे होते, बाबासाहेब पुरंदरे आणि असा मोठा सांगतेचा कार्यक्रम आम्ही केला. तर आत्ता अशी आम्ही बहुमाध्यम यात्रा अशी आम्ही ती काढणार आहोत. ती सप्टेंबरला आम्ही काढू आणि त्याची सांगता 25 डिसेंबरच्या ग्रंथालयाच्या वाचक दिनी होईल. तर ती सप्टेंबरला आम्ही ज्यावेळी काढू त्यात जर तुम्ही सामील झालात तर आम्हाला ते आवडेल. तसं आता मगाशी मकरांनी सांगितलं की आम्ही साहित्याच्या पारावारा दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या शुक्रवारी कार्यक्रम करतो. ते 2 लेखक आणि 2 वाचक असतात. तसाच आम्ही इथे राजीव श्रीखंडे आलेला आहे की आता मला फिरताना जाणवलं होतं महाराष्ट्रात. मी ठिकठिकाणी प्रदर्शनाला किंवा कधी प्रकाशनाच्या निमित्ताने जायचो. तर आता ग्रामीण भागातली मुलं चांगलं मराठी साहित्य वाचतात आहेत आणि आता ती चांगली शिकलेली सुद्धा आहे. तर त्यांना जगातलं चांगलं साहित्य काय, जसं आपल्याला फिल्म सोसायटीने शिकवलं की चांगला सिनेमा कुठला तो तुम्ही बघितला पाहिजे, त्याचा आस्वाद घेतला पाहिजे, तर चांगलं पुस्तक कुठलं जगातलं ते वाचलं गेलं पाहिजे. आणि आता ती चांगली शिकलेली आहे, इंटरनेटमुळे तुम्हाला कळू शकतं, ते पुस्तक मागवता येतं. तर त्यांना जर आपण चांगली या पुस्तकाची ओळख मराठीतनं करून दिली तर ती मुलं या पुस्तकाकडे येऊ शकतात. अशातनं आम्ही हा कार्यक्रम सुरू केला. आम्ही तो कार्यक्रम दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या शनिवारी आमच्या YouTube चॅनलमधून सादर करतो. तर तुम्ही तो जरूर बघावा. आम्ही आता पुढच्या 12 डिसेंबरपासून संजीवनी खेर यांचा ग्लोकल लेखिका साहित्य सफर असा देशी आणि विदेशी लेखिकांचा कार्यक्रम आम्ही सुरू करतो आहोत. त्यात त्या लेखिकेची माहिती असेल, तिच्या पुस्तकाबद्दल सांगितलं जाईल, पुस्तकातल्या एखाद्या उत्तराचं अभिवाचन केलं जाईल. हा आम्ही दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या रविवारी आम्ही तो कार्यक्रम सादर करणार आहोत. म्हणजे एकूण तुम्ही 6 कार्यक्रम दर महिना ग्रंथालयाच्या YouTube चॅनलवरून बघू शकता. तुम्हाला माहिती असेल ग्रंथालय सातत्याने गेली 46 वर्ष 25 डिसेंबर आपला वाचक दिन साजरा करते. कॉर्पोरेट्स असतात आणि त्यांच्या केबिनमध्ये असा मोठा मॅप, वर्ल्ड मॅप लावलेला असतो आणि त्यांचे कुठे कुठे सेंटर्स आहेत त्याच्यावरती त्यांनी टॅग्स लावलेले असतात. तसा बहुतेक अलकरी दाम्पत्याने सुरू केलेला असावं. त्यांच्या घरात कुठेतरी एक मोठा वर्ल्ड मॅप असावा आणि 20 झाले, 11 झाले, आता किती राहिले असं त्यांचं ते बहुतेक टार्गेट असावं की पुढच्या 3 वर्षांमध्ये आता आणखी कुठले देश करायचे, म्हणजे एक आणखी चांगलं पुस्तक आपल्याला वाचायला मिळू शकेल. पण मुळात मेधाताईंचा सगळा प्रवास हाच बहुपेढी आहे, बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. ते पत्रकारितेचा डिप्लोमा त्यांनी केलेला आहे. दूरदर्शनवरच्या किलबिलपासून ते आकाशवाणीवरच्या युवावाणीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन अतिशय उत्तम रीतीने त्या करत होत्या. लोकसत्ता किंवा वयम ह्या 2 मासिकांमधून, या 2 प्रकाशनांमधून सातत्याने त्या लिहित असतात. अर्थातच प्रवास वर्णनाच्या संदर्भात त्यांचं जे आधीचं पुस्तक आहे सूर्य होता रात्रीला, त्या पुस्तकाला साहित्य संघ मुंबईचा आणि दादर माटुंगा कल्चर सेंटरचा साहित्य पुरस्कारही मिळालेला आहे. ग्रंथालयासाठी त्यांनी गरजे मराठी या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला. सहअनुवादक म्हणून त्यांनी त्या पुस्तकासाठी काम केलेलं आहे. डॉक्टर रा द लेले यांचं उत्कृष्टतेचा ध्यास ह्या आत्मकथनाचं शब्दांकन त्यांनी केलेलं आहे. त्यांचा पुस्तक वाचताना नेहमी एक जाणवतं, त्यांचे लेख वाचताना नेहमी एक जाणवतं की तो लेख नसतो, ते आपल्याला कोणीतरी सांगत असतं. म्हणजे आपल्या ओळखीचं मित्रमैत्रीण कुठेतरी जाऊन आले आणि खूप असं भरभरून आपल्याला त्या देशाविषयी, त्या माणसांविषयी सांगताय असं ते सांगत असतात. तर ते पुस्तक वाचताना जाणवतच. पण मग त्यांनी विचार केला की आपण आता डिजिटल माध्यमाचा फायदा घेऊया आणि आपण प्रत्यक्ष सांगायला सुरुवात करूया. आणि ट्रॅव्हल करी मेधा म्हणून त्यांचं YouTubeचं चॅनल त्यांनी सुरू केलं. त्याच्यामध्ये अशाच देशोदेशीच्या किस्से आणि कहाण्या त्या अतिशय रंजकपणे सांगतात.
की जे ऐकल्यावरती दोन गोष्टी होतात. एकतर आपल्याला थोडासा हेवा वाटतो की काय ना हे केवढ्या फिरले आणि हे काय काय बघितलंय. म्हणजे आजचं पुस्तक आहे ते तुम्ही वाचल्यावर तुम्ही म्हणाल की अरे ते हवाईमधलं ज्वालामुखीचा स्फोट होऊन ते ज्वालामुखीची नदी कशी वाहते हे पण त्यांनी बघितलंय आणि जपानचं चेरी ब्लॉसम पण त्यांनी बघितलंय. पण त्याचबरोबर दुसरी पण आव्हानं मला देते हे मला पण बघायला पाहिजे, त्यातलं काहीतरी एक बघायचा मी पण प्रयत्न करेन. तुमच्या मनातल्या जिप्सीला त्यांच्या जिप्सीने बघितलेले देश बघायची साथ त्यांच्या लेखनातून मिळत असते आणि त्यामुळे त्यांचं युट्यूब चॅनलही लोकांना आवडतं, त्याच्यावरती किस्से कहाणी लोक आवडतात. सुदेश सरांनी सांगितलं तसं ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्यांनी अनेक वेळा केलेलं आहे. ग्रंथालीच्या वेब पेजवरती त्या पायाला भिंगरी हे एक प्रवास वर्णनाचं मासिक सदरही चालवतात. त्यांच्या सगळ्या या कारकिर्दीमधला एक उल्लेखनीय बाब म्हणजे श्री रामकृष्ण परमहंस, मा शारदा आणि स्वामी विवेकानंद यांच्या तत्वज्ञानाचा त्यांचा अभ्यास आहे. या तीन व्यक्तिमत्वांचा त्यांच्या स्वभावावरती प्रभाव आहे आणि त्यांच्या संदर्भात अतिशय रसाळ व्याख्यानं त्या देतात. त्यामुळे त्यांच्या सगळ्या प्रवास वर्णनाला एक चांगल्या प्रकारचं संपन्न समृद्ध असं स्वरूप असतं. त्यांची प्रवास वर्णनं वाचताना आपलं त्या प्रवास वर्णनाशी नाळ पटकन जुळते. कारण लिस्बन मधल्या कुठल्या तरी अतिशय इतिहास प्रसिद्ध बेकरीमधली पेस्ट्री खाताना तिथली गर्दी पण त्यांना श्रीकृष्णाच्या बटाटे वड्याच्यासाठी होणारी गर्दी आठवते आणि मग लक्षात येतं अरे ही आपल्यासारखीच आहे बाई, म्हणजे आपल्याला होईल तसंच त्यांनाही होतंय. आणि हेच त्यांच्या लेखनाचं गमक आहे मला वाटतं की त्यामुळेच ते लेखन सातत्याने वाचलं जातं. म्हणूनच आजच्या या प्रकाशनाच्या दिवशी, कारण जे देश बघितले त्यांच्याविषयी त्यांना काय वाटतं ते त्यांनी पुस्तकात लिहिलेलंच आहे, पण या प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मेधा अंतरे. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर, आता पर्यटन आणि उद्योग राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांची आपण वाट पाहतो आणि लेखिका आणि वकील, प्रसिद्ध लेखिका आणि वकील संध्याजी गोखले या येणार होत्या, पण काही अपरिहार्य कारणामुळे त्या येऊ नाही शकल्या. पण मला अगदी त्यांची खरंच खूप आठवण येते. म्हणजे असं वाटतंय की त्या हव्याच होत्या. तर त्या म्हणाल्या मला की नंतर मी तो यूट्यूबवर वगैरे बघीन. तर त्या इन्स्पिरिट आहेत असं मला वाटतं इथे बसलेल्या. लोकप्रिय क्रिकेट समालोचक आणि लेखक द्वारकानाथ संजगिरी, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेशजी जे पहिली पुस्तकं काढतात असं जे त्यांनी सांगितलं होतं, तर जेव्हा पहिलं पुस्तक आपलं ग्रंथाली काढतंय असं ज्या वेळेला कळतं ना त्यावेळेला आपल्याला म्हणजे इतका अभिमान वाटतो की जेव्हा मी सांगितलं होतं की माझं पहिलं पुस्तक निघतंय आणि कोण करताय तर ग्रंथाली, अरे वा, म्हणजे त्या ग्रंथालीशी आपण ज्या वेळेला असोसिएट होतो त्यावेळेचा एक जो भाव असतो आपल्या मनात तो खरंच अवर्णनीय आहे. कार्यक्रम संयोजिका म्हणजे माझी आता मैत्रीण झालेली धनश्री, सूत्रसंचालक मकरंद जोशी आणि श्रोतृवृंदात बसलेले माझे आप्तस्वकीय, माझे मित्रमंडळी, माझे शालेय गुरु आणि आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेली ज्येष्ठ श्रेष्ठ स्नेही मंडळी यांना माझा सस्नेह नमस्कार. आजी सोनिया चलिनी, प्रवास वर्णनाच्या दुसऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि त्याला लाभलेली आवडती पाहुणे मंडळी आणि प्रेक्षक मंडळी. रसिको, मी ना जात्याच एक स्टोरी टेलर आहे. म्हणजे कोणा मैत्रिणीने मला सहज विचारलं की काय गं काय झालं होतं, तर मग मी नेहमी असं सांगते की अगं त्याच्यामागे ना एक कथा आहे. म्हणजे सगळ्या मित्रमंडळींना माझ्या माहिती आहे की मी सुरुवात नेहमी माझ्या कुठल्याही जेव्हा एखादा प्रसंग वर्णन करून सांगायचा असतो तेव्हा त्याच्यामागे एक कथा आहे अशा वाक्याने सुरुवात करते. त्यामुळे प्रवासाहून आल्यावर काय होत होतं की मी असं ट्रिपला गेलो किंवा कुठेही गेलो की त्याच्यानंतर मी माझ्या प्रवासाचे सगळे अनुभव किस्से सांगायचे मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना. पण मग आमची ज्या वेळेला नायजेरियात बदली झाली तर त्यावेळेला तिथले किस्से आणि गमती जमती या मग मी पत्रातून लिहायला लागले. कारण तिथून येताना मला वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष व्हायचे. तर मी माझ्या आईदादांना, माझ्या आईवडिलांना पत्र लिहित होते, माझ्या मित्रमंडळींना पण पत्र लिहायचे. आणि साहजिकच त्याच्यात एक अनौपचारिकपणा होता आणि तो पुढे लिखाणात टिकला. जसं मकरंद म्हणाला की कोणीतरी सांगतंय असं वाटतं, ते मला वाटतं त्याच्यातून, कारण त्याची सुरुवात जी झाली होती ती पत्ररूपाने झालेली होती माझ्या एकंदर लिखाणाची. आणि त्या वेळेला म्हणजे तो जो अनुभव मी घेत असते त्यावेळेला माझ्या डोळ्यांना जे दिसतं किंवा त्यावेळेला माझ्या मनात कधी कुठला सिरियस किंवा कधीतरी एखादा अवखळ विचारही आला ना तरी मी तो टिपते आणि मी तिथे लिहिते. म्हणजे अगदी सांगायचं तर एक ग्लेशियरवर गेल्यानंतर मला अगदी असं वाटलं होतं की
मला परमेश्वराचा आता साक्षात्कार होतो की काय, इतकं सेरीन असं तिथलं वातावरण होतं. आणि एकदा जेव्हा अतिशय पडक्या अशा रुईन्समध्ये मी गेले होते, याच्या रोमन रुईन्समध्ये, तेव्हा अगदी एक अवखळ विचार आला की आपल्या सगळ्या मैत्रिणींना इथे बोलवून ना त्यांना बांधणी चुन्या द्यायला पाहिजे होत्या आणि त्यांचा एक असा मस्त फोटो काढला असता, म्हणजे व्हिडिओ वगैरे काढला असता. तर आता हे लिहावं की नाही असं माझ्या मनात नेहमी यायचं. आणि मग म्हटलं ठीक आहे, लिहूया ना, पुस्तकात त्यावेळेला आलेले जे विचार आहेत ते पण लिहिलेच पाहिजे. आणि शब्दांच्या माध्यमातून मी म्हणजे प्रेक्षकांना त्या जागांवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते. तो असा माझा एक प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि मला असं वाटतं मी नेहमी त्याच्यात तोकडी पडते. लिहून झाल्यानंतर मला वाटतं अरे नाही ग, मला अजून काहीतरी सांगायचं होतं याच्यापेक्षा. त्यामुळे शब्दांच्या पलीकडले असे ते खरंच अनुभव असतात. निखळ आनंदासाठी मी प्रवास करते आणि इतरांना तो घेता यावा म्हणून लिहिते, बस इतकंच. हे वर्णन पत्रात सीमित न राहता पुस्तक निघावं हा मानस फलद्रूप झाला जेव्हा माझं पहिलं पुस्तक निघालं, सूर्य होता रात्रीला. तर त्याच्या मनोगतातनं मी असं लिहिलं होतं की वाचकांच्या जर शुभेच्छा असतील तर मी लवकरच माझं पुढचं पुस्तक घेऊन येते, कारण ती 20 देशांची बखर होती आणि माझे 60 देश बघून झालेले आहेत, 7ही खंड. तर त्यावेळेला मी म्हटलं होतं की मी लगेचच पुढचं पुस्तक घेऊन येते. आणि हे 2009 सालचं माझं प्रॉमिस होतं. आणि त्याच्यानंतर मग 2021 साल उजाडलेले. पण या लॉकडाऊनच्या काळात काय झालं, समहाव ते पुस्तक खूप जणांपर्यंत पोहोचलं आणि त्यांचे मला आवर्जून फोन आले आणि त्यांनी सांगितलं की खूप आवडलं पुस्तक, तुम्ही अगदी बोट धरून तिथे आम्हाला नेता वगैरे. पण त्याच्यानंतर फोन ठेवता ठेवता ते विचारायचे की झालं का तुमचं पुढचं पुस्तक प्रसिद्ध, काय नाव आहे? तर मग अशा वेळेला म्हणजे मी नाही हो, प्रकाशनाच्या मार्गावर आहे किंवा चालू आहे लिखाण वगैरे असं म्हणत असे. त्यामुळे या पुस्तकामागची प्रेरणा म्हणाल तर ही पोच पावती देऊन पृच्छा करणाऱ्या वाचकांची. आम्हाला ना आता साहित्याच्या पारावरमध्ये अशी सवय झालेली की लेखकांना विचारायचं जेव्हा तुम्ही बोलाल ना त्यावेळेला तुमची पुस्तकामागची प्रेरणा काय होती. तर आता जेव्हा मला मनोगत लिहायचं होतं त्यावेळेला मला पटकन असं वाटलं की पुस्तकामागची प्रेरणा सांगितली पाहिजे, नाही का ती. ऍक्च्युली ना कुठले देश घ्यावे हे ठरवण्यातच माझा महिना निघून गेला. कारण की काय, प्रत्येक प्रवासाची एक वेगळी मजा असते की याच्यामध्ये निसर्ग आहे, याच्यामध्ये लोकजीवन आहे, याच्यात अजून वेगळे आलेले अनुभव आहेत. पण मग यावेळेला मी काय केलं की जरा थोडे हटके अनुभव ज्याच्यात असते, म्हणजे थोड्या अनवट वाटा त्या सुद्धा पॉप्युलर डेस्टिनेशन घ्यायचं आणि मग त्यातल्या ज्या काही अनवट वाटा मी चोखाळल्या होत्या त्याची निवड केली. आणि खूप मोठं पुस्तक न करता छोटं, जरा पटकन लोकांना बघून घ्यावंसं वाटेल इतकं छोटं पुस्तक म्हणून 20 देश न घेता 11 देश यावेळेला घेतलेले होते. तर त्या अनवट वाटांमध्ये जो होता तो गोरिला ट्रेकिंगचा माझा अनुभव आहे की जो मी रवांडाला गेले आणि त्याच्यानंतर गोरिला ट्रेकिंग केलं. 2.5 तास ट्रेकिंग करत आम्ही गेलो आणि तिथे नॅचरल हॅबिटॅटमध्ये गोरिलांच्या बांबूच्या घरात जाऊन गोरिलांना बघितलं. तर तो एक वेगळा अनुभव होता, तो जो मी याच्यामध्ये लिहिलेला आहे. नंतर पेरू आणि जपान हे जे 2 देश आहेत त्याच्यामध्ये इतकी विविधता आहे, ती जितकी मला भावली ना तितकीच मोरोक्को देशामधला तोचतोपणा मला खूप कंटाळवाणा वाटला. म्हणजे काही नाविन्य नव्हतं त्याच्यामध्ये. मग मी विचार केला की पण सगळं काय गुढीगुढीच लिहायचं ना, म्हणजे जे जे आपल्याला नाही भावलं ते लिहिण्यात पण काय चालेल ना, म्हणून मग मी तो पण समाविष्ट केला आहे. तर अंटार्क्टिका तर माझं ड्रीम डेस्टिनेशन होतं, हो ना विजय. तर तिथलं सागरी वन्यजीवन म्हणजे पेंग्विन, सील्स वगैरे हे तर विपुल आहे तिथे, प्रश्नच नाही. आणि मग तिथले हिमनद्या किंवा ही सागरातली हिमशिखरं जी पाहिली ती अगदी म्हणजे मनाला कॅप्टिवेट करतात अगदी, खरंच विनोदनी. तर सूर्य होता रात्रीला या पुस्तकाचं शीर्षक ज्या वेळेला मी द्यायचं, म्हणजे त्याच्यावर जेव्हा अरुण जोशी आमचा बराच उहापोह झाला होता की आपलं कुठलं कसं शीर्षक, कारण तेव्हा माझं पहिलं पुस्तक होतं ना, तर त्यामुळे सतत आम्ही आपलं विचारून वगैरे करत होते. तर त्यावेळेला आमचं असं चाललं होतं की काय द्यायचं, तर ते म्हणाले सूर्य होता रात्रीलावरून कळत नाही काय आहे, कशाबद्दल आहे पुस्तक. मग त्याच्यानंतर कोण आले होते मला आठवत नाही, पण त्यांनी ही टॅगलाईन दिली होती की 20 देशांची बखर असं लिहा
आणि म्हटलं जसं बखरीत वर्णन करून मी थोडक्यात पाल्हाळ लावून लिहिलेलं असं ते पहिलं पुस्तक आहे आणि दुसरं पुस्तक मात्र कॉम्पॅक्ट आहे. तर त्याचं जे शीर्षक आहे ते उत्तर ध्रुव प्रदेशात मी जो मध्यरात्रीचा सूर्य पाहिला त्याच्यावरून घेतलेलं होतं. सूर्य होता रात्रीला. आणि मग हे जे दुसरं पुस्तक आपण करावं त्याचा पहिला लेख अंटार्क्टिकावर असावा आणि दक्षिण ध्रुव प्रदेश म्हणजे 2 ध्रुवांचं आपण मिलन करूया. तर असा विचार करून मी ते दक्षिण ध्रुव प्रदेशावर जे आधारलेला आहे तो पहिला लेख आहे माझा. आणि त्याच्यात पहिल्या पुस्तकाचे सूर्य होता रात्रीला जे आहे ते चंद्र होता साक्षीला या गाण्यावरून घेतलेलं आहे. मग तसंच हे जे दुसरं आहे त्याला साद देती हिमशिखरेच्या चालीवर हे सागरात हिमशिखरे असं त्याचं या अनुजाचं माझ्या बारसं झालेलं आहे. लेख लिहायला सुरुवात करते ना त्याच्या आधी मी सगळे माझे मिस्टर अतिशय छान फोटो काढतात आणि मी त्यांना कसलेही फोटो घेण्यासाठी त्या लाकडाचा घे, त्या कुठेतरी बोर्ड लिहिलाय त्याचा घे, अरे ह्याचा कशाला म्हटलं नाही ते लिहिताना मला ते उपयोगी पडतं. मग त्यावेळेला माझ्या मनात काय विचार आले असतात तर ते फोटो बघितले ना की एखाद्या चलचित्रासारखा तो पूर्ण अनुभव मी जगते आणि मग तो असा पुनःप्रत्ययाचा एक आनंद असतो. आणि खरं सांगते या लॉकडाऊनच्या मरगळीनंतर जेव्हा मी हे पुस्तक लिहायला घेतलं ना त्यावेळेला तो पुनःप्रत्ययाचा आनंद तर अतिशय अवर्णनीय होता, अतिशय मौल्यवान होता असं मी म्हणते की ती मरगळ झटकूनच गेली. चला आता प्रवासाला लिहूया किंवा त्या लिहिण्यामध्ये पण एक मजा आली. 2018 साली मी माझ्या मराठी बोलू शकणाऱ्या पण अमराठी बांधवांसाठी आणि हो आजकालच्या नवीन पिढीतल्या मुलांसाठी सुद्धा ज्यांना मराठी कॉन्व्हेंटमधली मराठी बोलता येतं पण वाचता येत नाही अशा माझ्या कितीतरी तरुण मित्रांकरता मी यूट्यूब चॅनल सुरू केलं ट्रॅव्हल करी मेधा म्हणून. आणि पण मी ना खरंच प्रांजळपणे सांगते जी लिहिण्यात मजा आहे ना ती सांगण्यात नाही. म्हणजे लिहिताना काय असतं ना मी कागद आणि माझे अनुभव या तिघांचं ना एक छान विश्व असतं. मी त्याच्यात रमून जाते आणि मी तो पूर्ण जेव्हा लेख लिहून येतो त्यावेळेला मलाच खूप छान वाटतं. पण जेव्हा आपण सांगत असतो तेव्हा इतक्या गोष्टींचं व्यवधान ठेवायला लागतं. कॅमेरा का असं काय मंगळसूत्र ठीक आहे का हे काय ते काय म्हणजे त्याच्यापेक्षा मला लिखाण जास्ती आवडतं. आणि पण तरी या दृकश्राव्य माध्यमाचा एक मात्र चांगला उपयोग आहे तो म्हणजे तुम्हाला खूप सारे व्हिडिओज आणि फोटोज बघायला मिळतात. या पुस्तकात आपल्याला 20च पानं द्यायची जास्त नाही वगैरे असं त्यामुळे रिस्ट्रिक्शन होते फोटोचे. पण त्याच्यामध्ये अमाप फोटो आहेत त्या व्हिडिओमध्ये आपलं त्या यूट्यूब चॅनलच्या माझ्या एपिसोड्समध्ये आणि खूप सारे व्हिडिओज आहेत. त्यामुळे माझे कष्ट वाचतात. फार मोठं शब्दचित्र वगैरे मला लिहावं लागत नाही. मला आपलं नुसतं सांगितलं आणि तुम्ही फोटो आणि व्हिडिओ बघितले की तुम्हाला त्याचा अनुभव घेता येईल. तर तुम्ही जरूर ट्रॅव्हल करी मेधा या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि तुम्हाला त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार. संजीवनीताई खेर यांची मी अगदी कळत्या वयापासून म्हणजे त्या लोकप्रभाच्या सहसंपादिका होत्या तेव्हापासूनची चाहती आहे आणि त्यांना सुद्धा प्रवासाची आवड आहे खूप असं म्हटल्यावर मी त्यांना प्रस्तावनेबद्दल विचारलं आणि त्या अगदी सहजपणे हो म्हणाल्या. इतकंच नाही तर प्रत्येक लेख वाचून झाल्यानंतर त्या मला फोन करायच्या. अगं पेरूची फोड खूपच गोड आहे ग हे त्यांचं वाक्य तर अजून माझ्या कानात घेऊन शकते. माझं कुठलंही लिखाण माझे शालेय शिक्षक डिमेलो सर यांनी तपासल्याशिवाय पुढे जात नाही. माझं ना 7-8 वर्ष दिल्लीत वास्तव्य होतं त्यामुळे माझ्या लिखाणात बऱ्याचदा हिंदी शब्द येतात. मग असे शब्द ते हुडकतात बरोबर. म्हणजे जेव्हा ते सांगतात ना की अगं हा हिंदी शब्द आहे तेव्हा अगं बाई हो नाही का हिंदी शब्द आहे. मग त्याला ते पर्यायी मराठी शब्द जेव्हा सुचवतात म्हणजे मी ना असं म्हणते की त्याच्यामध्ये ना कमी जाणवली हा हिंदी शब्द आहे. उणीव जाणवली ही जाणवली कितीदा तीच मिस्टेक मी करते आणि प्रत्येक वेळेला ते तितक्याच शांतपणे कमीचं उणीव करतात. तर आणि त्याच्यानंतर माझ्या काही वक्तव्यांची पुनरावृत्ती होते तर ती पण ते हुडकतात. आता हे गंतव्यस्थान बऱ्याचदा आलं हे बऱ्याचदा आलं इथे आता दुसरा काहीतरी शब्द वापर वगैरे. आणि त्याच्यानंतर हे तरी ठीक आहे पण ती प्रूफ रिडिंगला आलेली जी पानं होती ना त्याच्यात डोळ्यात तेल घालून किती किचकट ते काम ते सुद्धा त्यांनी अतिशय आनंदाने केलं. आणि आज हयात नसलेले माझे 2 शिक्षक आहेत कागदरे सर आणि परब सरांचा मुलगा इथे आलेला आहे अमित.
तर त्यांच्याबरोबर त्यांनी माझ्या म्हणजे मी कॉलेजमध्ये वगैरे असताना ज्यावेळेला माझं जर्नलिझम चालू होते आणि वृत्तपत्रात खूप लेख लिहित होते तेव्हा त्या लेखाचं संकलन करून त्यांनी एक मोठा अल्बम बनवला होता आणि त्या अल्बमवर लेखणी जिवंत ठेवा असा एक संदेश लिहिला होता. आणि सर आजही मी गुरु आज्ञा शिरोधार्य मानून माझी लेखणी जिवंत ठेवलेली आहे आणि ती सुरू करते. त्यामुळे डिमेलो सरांचे खूप 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 आभार. द्वारकानाथ संजगिरी यांची आणि माझी नखर अगदी छोटीशी ओळख आहे. हां, म्हणजे आम्ही मॅजेस्टिक गप्पा होत्या त्याच्यामध्ये आम्ही एका स्टेजवर होतो आणि मकरांनी आमची अतिशय कुमासदार अशी मुलाखत घेतली होती. तर तेवढ्या ओळखीवर मी त्यांना म्हटलं की तुम्ही प्रकाशनाचे म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून जाल का वगैरे. तर त्यांनी पण अगदी इतकं जसं संजीवनी त्यांनी हो म्हटलं तसं हो येतो ना, बॅच नसली तर येईल. तर मी आपली प्रे करत होते की आपण इंडिया बाहेर झाली पाहिजे याच्याकडून, म्हणजे मग ते येतील माझ्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात. श्रीनिवास नार्वेकर आज अभिवाचन करणार आहेत माझ्या एका लेखाचं आणि ते इतके बिझी असतात, नाटकाच्या तालमीतून त्यांना अजिबात वेळ मिळत नाही. पण ते म्हणाले मी काढीन थोडा वेळ आणि त्याच्यानंतर ते आज आलेले आहे तिकडे अगदी वेळेवर आणि अतिशय सुंदर असं ते अभिवाचन करतात. त्याचा प्रत्यय तुम्ही घ्यालच. सुदेशजी, धनश्री आणि सगळ्या टीमचे मनपूर्वक आभार. आणि आज माझे गुरुजन इथे आलेले आहेत. तर माझ्या मराठीच्या शिक्षिका पगार मॅडम, उषा देशपांडे मॅडम, दीपा आपटे मॅडम, बेडेकर सर, त्याच्यानंतर डिमेलो सर, या सगळ्यांना प्रेक्षकांमध्ये बसलेलं बघून खरंच माझं मन खूप भरून आलेलं आहे. त्यांचाही आभार मॅडम, तुम्ही सगळ्याजण इथे आलात त्याबद्दल. अरे मकरा, तुझं भाषणाचं म्हणजे आभाराचं भाषण मीच केलं की काय, पण मकरांचे पण खास आभार ना. कारण की काय, आमच्या कुटुंबातनं माझ्या सगळ्या सख्या चुलत आते मामे सगळ्यांची नावं जी आहेत ना ती म अक्षरापासून सुरू होतात. मनीष, महेश, मनोज वगैरे असं सगळ्याजण. हां, तर त्या मच्या बाराखडीत हा मकरंद अगदी फिट बसला खरंच. तर आज आपण त्याचं स्वागत करूया ग्रंथपुष्प देऊन. मी धनश्री धारप यांना विनंती करते की त्यांनी माझे आज बरेच वर्गमित्र सुद्धा बसलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक रिकामी खुर्ची दिसते मला. ती खुर्ची बघून माझं खरंच मन खूप गलबलत आहे. तिथे अजित सावंत बसलेला आहे, माझा अतिशय जवळचा मित्र आणि ग्रंथालीचाही जवळचा मित्र अतिशय. तर परंतु त्याची उणीव त्याच्या पत्नी अनिता सावंत या अजिबात जाणवू देत नाहीत आम्हाला आणि इतकी मदत करते ती सगळ्या गोष्टीत. आजची सगळी खाण्याची वगैरे जी काही आपल्या अल्पोपहाराची वगैरे सगळी जबाबदारी आहे ती पण तिने आपल्या शिरावर घेतलेली होती. तर त्या माझ्या सखीचेही अतिशय मनापासून आभार. आणि सरते शेवटी आभार माझ्या प्रिय पतिराजांचे. म्हणजे प्रवासच नसता घडला तर कुठले लेख, कुठले फोटो आणि कुठलं पुस्तक हो. हा, हे माझे आभार वगैरे काय मानायचे नाही का, तू आणि मी काय वेगळे आहोत का, अशी सक्त ताकीद दिलेली असताना सुद्धा मी आज्ञाधारक पत्नीप्रमाणे म्हणजे पत्नीची भूमिका निभावते. आणि सो विनोद, थँक्यू सो मच. आज जाहीरपणे सागरात हिमशिखरे या पुस्तक प्रकाशनाला उपस्थित सर्व मान्यवर आणि साहित्य प्रेमी श्रोत्यांचे पुनश्च आभार. धन्यवाद. सागरात हिमशिखरे या मेधा आलकरींच्या पुस्तकातला एक अंश वाचतोय. चीन देशीच्या रापुंझेल. युरोपातल्या सिंड्रेला इतकीच लाडकी जर्मनीतली एक परिकथा आहे, रापुंझेल. खरं तर ते एका हिरव्यागार पालेभाजीचं नाव. रापुंझेलची आजारी आई गर्भारपणी या भाजीचं सेवन केल्यानं सशक्त होऊन बाळाला जन्म देऊ शकणार होती. परंतु ही भाजी उगवायची एका टिटकिणीच्या भरसात. भाजीच्या बदल्यात नवजात बालक अशी विचित्र अट होती त्या टिटकिणीची. ही मान्य करण्यापासून काही गत्यंतरही नव्हतं. नवजात बालिकेचा रापुंझेलचा सांभाळ मात्र टिटकिणीनं प्रेमानं केला.
तारुण्यात पदार्पण झाल्यावर रापुंझेल नक्षत्रासारखी सुंदर दिसू लागली. गोरी पान, मंजुळा आवाज आणि काळेभोर लांब सडक केस. तिच्या या स्वर्गीय सौंदर्याला कोणाचीही दृष्ट लागू नये म्हणून चेटकिणीनं तिला एका उंच मनोऱ्यात बंदिस्त केलं. त्याला होती एक छोटीशी खिडकी. वर जाण्यासाठी चेटकिन रापुंझेलला हाक देई आणि तिचे लांब सडक केस खाली सोडायला सांगे आणि त्या केसांना धरून ती चेटकिन वर चढून जात असे. एकदा एका राजकुमाराने रापुंझेलचे लांब सडक केस पाहिले आणि तो तिच्या प्रेमातच पडला. चेटकिणीच्या आवाजाची नक्कल करत त्याने केसांच्या दोरावरून चढत मनोऱ्यात प्रवेश केला आणि रापुंझेलची सुटका केली. या परीकथेचा शेवट गोड झाला. या जर्मन परीकथेतल्या लांबसडक केसांच्या रापुंझेल मी प्रत्यक्ष पाहिल्या चीनमधल्या व्हांगडो या खेड्यात. नाजूक भरतकाम केलेले लाल रंगाचे झंपर घातलेल्या रेड याओ जमातीच्या या बायका म्हणजे चीन देशाच्या रापुंझेल. प्रत्येकीचे केस टाचेपर्यंत लांब आणि काळे कुळकुळीत. 2.1 मीटर लांब केस हा व्हांगलो गावातला जागतिक विक्रम आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये या गावाची नोंद आहे. व्हांगलो लांब केसांचा गाव. रेड याओ जमातीतल्या बायका आयुष्यात फक्त एकदाच केस कापतात. वयाच्या 16व्या वर्षी अगदी समारंभपूर्वक कापलेले हे केस तिच्या आजीच्या हाती सुपूर्द केले जातात. आजी मग मोठ्या निगुतीनं त्याचं गंगावन करते आणि एक सुबकसा आंबाडा बनवते. मुलीच्या लग्नात तो छान सजवून जावयाला अहेर म्हणून दिला जातो. लग्नानंतर रोजच्या केशरचनेत या गंगावनाचा उपयोग केला जातो. सासर माहेरचा संगम दर्शवणाऱ्या मंगळसूत्राच्या या 2 वाट्यात जणू. रोज घालणाऱ्या केसांचं गुंतवळ फेकून न देता त्याचंही गंगावन बनवलं जातं. तेही रोज वापरायचं. म्हणजे आधीच स्वतःचे टाचेपर्यंतचे लांब केस, वर हे 2 गंगावनांचं शेपूट. हा भला मोठा भारा डोक्यावर मुंडाळून त्याची सुबक केशरचना करायची. आता ही केशरचना करताना ही ललना किंवा लालना आपले सारे केस डोक्यावरून पुढे घेते, त्याचा घट्ट पिळा करते आणि चुंबळीसारखा तो डोक्याच्या शिरोभागी गुंडाळते. मग अर्ध्यात त्याला ही गंगावनं जोडते. प्रत्येक वेळी केसाचा पिळा गुंडाळताना चुंबळ वर उचलते. त्याच्या खालून घेतलेला शेपटा लाकडाच्या कंगव्याने छान विंचरते आणि पुन्हा चुंबळी खालून काढते. असं करत करत तिच्या डोक्यावर केसांचा जणू एक ट्रे तयार होतो. रेड याओ जमातीच्या परंपरेप्रमाणे अविवाहित मुली आपले केस एका काळ्या स्कार्फमध्ये बांधून ठेवतात. कपाळावर कुंकवाच्या जागी येणाऱ्या स्कार्फच्या भागावर लाल रेशमाचं नाजूक भरतकाम केलेलं असतं. लग्न झालं की मग स्कार्फच्या बंधनातून मुक्ती. मग तिला ती गंगावनं वापरून सुबकची चुंबळ बनवायची मुभा असते. एकदा का लेकुरवाळी झाली की तिला त्याच चुंबळीतून कपाळावर टेंगुळ यावं असं एक आंबाडा बनवायचा असतो. काळ्याभोर तुकतुकीत केसांची ही केशरचना खूपच आकर्षक दिसते. बायका म्हणाल तर अगदी हरहुन्नरी. फावल्या वेळात हात भरतकामात गुंतलेले. त्या सगळ्या जणींचा वेश सारखा. लाल झंपर, काळा स्कर्ट, त्यावर टप्पोऱ्या गुलाबाचं भरतकाम, कमरेला पट्टा, काळे कापडी बूट आणि गुडघ्यापर्यंत येणारे लाल मोजे. चांदीच्या दागिन्यांचाही खूप सोस. कानात मोठ्या रिंगा, गळ्यात माळा, हात जाड कंगण, काकण. कमरेच्या पट्ट्यात लाकडी कंगवा खोचलेला आणि एका बाजूला लाल रेशीमकाम केलेली काळी कापडी पर्स लटकलेली. आणि या सगळ्या सरंजामाबरोबर असतं एक मधाळ लाघवी हास्य. निसर्गाच्या कुशीत आपलं उभं आयुष्य घालवणारे लोक असे सरळ, निष्कपटी आणि हसतमुख निपजत असावे. गावातल्या बायका पर्यटकांसाठी एक सांस्कृतिक कार्यक्रम करतात. त्यात त्यांच्या परंपरा, संस्कृती, नाच गाणी इतकंच नव्हे तर एक लुटूपुटूचा लग्न सोहळाही सादर करतात. या जमातीतल्या स्त्रियांना आपला जोडीदार आपणच निवडायची मुभा आहे. पालकांची लुडबुड इथे नसतेच. घर जावई होणं इथे नामुष्कीचं समजलं जात नाही. आपली आवड दर्शवण्याची एक विचित्र पद्धत आहे यांच्याकडे. म्हणजे आपल्यासाठी विचित्र. आवडलेल्या पुरुषाच्या पार्श्वभागाला चिमटा काढून ही अपना बनाले मेरी जान इच्छा जाहीर केली जाते. काही पर्यटकांनाही त्याचा प्रतिसाद मिळतो. हे चिमटलेले पुरुष मग त्यांच्या वाग्दत्त वधूची निवड करताना प्रामुख्याने 3 गुणांची पारख करून घेतात. प्रथम म्हणजे तिचा आवाज खणखणीत हवा. कशासाठी? तर डोंगरावरल्या भात शेतीच्या कामात गढलेल्या नवऱ्याला एका दमदार हाकेत जेवण तयार असल्याची बातमी मिळायला हवी. दुसरी अट म्हणजे तिची पावलं फताडी हवीत. ती कशाला? तर चीनी बायकांच्या नाजूक छोट्या पावलांच्या अट्टहासाच्या अनेक क्लेशदायक गोष्टी खरं तर आपण ऐकलेलंच आहे. पुरुषांना आवडतात म्हणून राजघराण्यातल्या आणि उच्चभ्रू समाजातल्या कुमारिकांची पावलं कोवळ्या वयातच घट्ट लोखंडी बुटात बांधून ठेवत असत.
आणि हे रेड याव पुरुष म्हणतायत आम्हाला बायकोचे पाय पताडे लागले. आणि ते अशासाठी की रोज सकाळ संध्याकाळ डोंगर माथा तोडवायला नाजूक पाय कामाचे नाही, पण हात मात्र हवेत छोटे छोटे घ्या, म्हणजे पायाची तहान हातावर नव्हे. छोटे हात नाजूक भरत काम करतात, टाके घट्ट आणि सुबक घालतात म्हणे. म्हणजे हे ऐकावं ते नवलच सगळं. सांस्कृतिक कार्यक्रमात झालेल्या लुटुपुटीच्या लग्नात पर्यटकांमधल्या निवडलेल्या नवऱ्यांना रेड याव जमातीच्या पद्धतीप्रमाणे बायकोला पाठणगोळी बसवून न्यावं लागतं. याच कार्यक्रमात या स्त्रियांचे पाठीवरून घसरत पोटऱ्यांना स्पर्शून टाचेखाली लोळणारे नागिणीसारखे रेशमी केस पाहिले. आंबाड्यातून खळकन सुटलेल्या दाट काळ्या मोकळ्या केशसंबराचं सौंदर्य पाहताच कवी ग्रेस यांची कविता आठवली. तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे, इथे दाट छायातून रंग गळतात या वृक्षमाळेतील सावळे. नदीच्या किनारी केस धुवत असलेल्या बायकांचं दर्शन आता तरी सर्रास झालं असलं तरी 80च्या दशकापर्यंत परपुरुषाने केस पाहणं आक्षेपार्ह होतं. वाट चुकलेल्या वाटसरूने जर अशा एखाद्या गावकी छोरीला पाहिलं, घनदाट कुंतली नजर गुंतली मोहुनी गे सुंदरी असं म्हणून तो तिथेच तबकला, तर 3 वर्ष त्याला घर जावई म्हणून तिथेच राहावं लागलं. कार्यक्रमात सादर केलेल्या चालीरीती पाहत असताना स्टेजवरल्या खिडकीतून या स्त्रियांनी आपले लांब सडक केस डोक्यावरून पुढे घेऊन खाली सोडले, तेव्हाच मी त्यांना रापुंझेल हा किताब बहाल केला. त्यानंतर त्यांनी आमच्या समोर त्या विविध केशरचनाही सादर केल्या. इथल्या 80 वर्षाच्या म्हातारीचा चेहरा सुरकुतलेला असला तरी केसांमध्ये रुपेरी झाक मात्र नाही. ते तसेच लांब आणि काळेभोर. यामागचं गुपित जाणून घेण्याची आमची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. जडीबुटीवाला महागडा शॅम्पू घ्यायची मानसिक तयारी सुद्धा झाली होती. पण हा जादुई शॅम्पू लपला होता त्यांच्या स्वयंपाकघरातल्या भातात. तांदळाचं धुवण आणि आंबवलेली भाताची पेज. वर्षानुवर्ष हा घरगुती उपाय केस काळे मऊसूत आणि चमकदार ठेवतो. रेड याव बायकांसाठी हा लांब केशसंभार म्हणजे परम सौभाग्य, लक्ष्मीचा वरद असतं आणि उदंड आयुष्य. मी श्रीनाथजीला विनंती करतो त्यांनी एक छोटासा सत्कार आमच्याकडून स्वीकारावा. मी मेधाताईंना विनंती करतो त्यांनी श्रीनाथजींचं कौतुक करावं. ही एक झलक होती या पुस्तकाची. म्हणजे अत्तराची कुपी समोर नुसती ठेवली आणि त्याचं खूप वर्णन केलं तरी जिथपर्यंत ती उघडली जात नाही, तिचा परिमळ थोडासा का होईना आपल्या रंध्रांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत आपल्याला जाणवत नाही ते किती सुगंधी आहे. तसा हा एक छोटासा प्रयत्न होता. मला माहिती आहे हे ऐकल्यानंतर आता हे सगळं लवकर कारण आम्हाला पुस्तक विकत घ्यायचं आहे असं सगळ्यांच्या मनात नक्कीच निर्माण झालं असेल. एक सावधगिरीची सूचना देऊन ठेवतो की 2 प्रती विकत घ्या पुस्तकाच्या. जो तुमचा मित्र किंवा मैत्रीण पुस्तक वाचणारा, प्रवासावरती प्रेम करणारा आलेला नाहीये, तुम्ही जर एकच प्रत घेतली तर तो तुमच्याकडची प्रत घेऊन गेल्यानंतर ती परत देईल याची खात्री नाही. त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्याच्यासाठी म्हणून तुम्ही आवर्जून घेऊन जातो. खुश होईल की आठवणीने तू माझ्यासाठी एक चांगलं पुस्तक घेऊन आलास. पण पुस्तकांमधून प्रवासवर्णनामधून वाचनाचा प्रसार हा खूप चांगला गोफ आहे. आणि मेधाताईंचं पहिलं पुस्तक जे होतं सूर्य होता रात्रीला, त्याच्याबद्दलचं एक आठवण सांगावीशी वाटते की ते प्रकाशित झाल्यानंतर कलकत्त्याच्या महाराष्ट्र मंडळाने त्यांच्या सभासदांसाठी म्हणून 300 प्रती त्या पुस्तकाच्या विकत घेतल्या होत्या दिवाळी भेट म्हणून देण्यासाठी. आणि हा आपण लाईव्ह करतो ना, फेसबुक लाईव्ह करतो, त्याच्यामुळे अनेक महाराष्ट्र मंडळांपर्यंत ही बातमी जाऊ शकते आणि त्यांच्यासाठी नवीन पुस्तक आलंय हेही त्यांना कळू शकेल. तर त्या निमित्ताने एक चांगला एक पायंडा येतो की आपल्या सभासदांना काय भेट द्यावं, काय पद्धतीचं पुस्तक भेट द्यावं, ह्याचा एक चांगला पायंडा आहे. ह्या पुस्तकासाठी अनेकांचे जे हातभार लागलेले आहेत, अनेकांनी ज्या पुस्तकासाठी जी काही मदत केली त्याबद्दलचे 2 छोटे सत्कार आपण करतोय. सगळ्यात पहिला आपण करतोय या पुस्तकाला अतिशय नेटकी आणि आकर्षक प्रस्तावना दिली गेलेली त्या संजीवनी खेर यांचा. ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्या लोकप्रवाहाच्या सहसंपादिका म्हणून आपण त्यांना अनेक वर्ष ओळखतो. त्यांचं जर लेखनाची यादी बघितली तर सम्राट अशोकापासून ते ख्रिस्तपूर्व कोलंबसपर्यंत वेगवेगळ्या काळातल्या व्यक्तिमत्वांवरच्या कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. सूर्यावरील संशोधनावरचं सर्वसाक्षी हे त्यांचं पुस्तक आहे. आणि नद्यांभोवतीची संस्कृती आणि नद्यांचं वातावरण टिपणारं जलसुक्त हे देखील पुस्तक आहे. मुंबई दूरदर्शन, मी मराठी, लोकमत चॅनलवरती त्यांनी कार्यक्रम सादर केलेले आहेत. लेखन आणि पत्रकारितेसाठी त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत. एशियाटिक सोसायटीच्या त्या माजी उपाध्यक्ष आहेत. या पुस्तकाचं सार त्यांनी त्या प्रस्तावनेत इतक्या सुंदर शब्दात वर्णन केलेलं आहे की ते वाचल्यावरती आपोआपच पुस्तकाविषयी एक आकर्षण आणि ओढ निर्माण होईल. मी संजीवनी त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती येऊन आमचा सत्कार स्वीकारावा.
संजगिरी सरांना मी विनंती करतो त्यांनी संजीवनी त्यांचा सत्कार करावा. मेधाताईंनी मगाशी बोलता त्या म्हणाल्या तसं माझं शेवटचं काम संपून टाकलेलं आहे आभार प्रदर्शनाचं. अनेकांचे आभार त्यांनी मानलेलेच आहेत. पण मुळात मेधाताईंना खूप चांगले शिक्षक लाभले. ज्या शाळेमध्ये त्या शिकल्या, ज्या शाळेच्या त्या विद्यार्थिनी होत्या, त्या शाळेचे शिक्षक आजही आपल्या या विद्यार्थिनीचं कौतुक करायला या कार्यक्रमासाठी आवर्जून येतात. आणि त्यातलं एक महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे फ्रान्सिस डिमेलो सर, ज्यांनी मेधाताईंच्या लेखनाचा प्रवास सुरू करून दिला. मेधाताईंनी जेव्हा लेख प्रवासमानपर लिहिले तेव्हा लोकसत्तेच्या ऑफिसमध्ये त्यांना घेऊन जाऊन की तुझे हे लेख वर्तमानपत्रात आले पाहिजे, मग ते वर्तमानपत्रात आल्यानंतर आता त्याचं पुस्तक झालं पाहिजे, अशा पद्धतीचा पाठपुरावा करून आपल्या विद्यार्थिनीच्या लेखनात एकही उणीव राहणार नाही, एकही कमी राहणार नाही याची काळजी सरांनी घेतली. आणि म्हणून एक जाहीर सत्कार आम्ही छोटासा सरांचा करू इच्छितो. डिमेलो सरांचा एक छोटासा सत्कार आपण मेधाताई आणि संजगिरी सरांना विनंती करतो की त्यांनी डिमेलो सरांचा सत्कार करावा. आणि सरांना विनंती आहे की विद्यार्थिनीविषयी 2 शब्द. सूर्य होता रात्रीला ह्या पुस्तकाच्या वक्त्यांच्या टीम मध्ये मी होतो. आज मी राखीव होतो. आता मला वेळेवर खेळायची संधी मिळालेली आहे. थँक्यू सुदेशजी. स्टेजवरील सर्व मान्यवर आणि स्टेजच्या समोर बसलेले माझे सर्व सहकारी शिक्षक, पगार मॅडम आहेत, उषा देशपांडे, आपटे मॅडम, गडीकर सर, म्हणजे कांबळे सर आहेत, संजीवनी ते खेर कदाचित मला थोडं ओळखत असतील. आम्ही सुवार्थामध्ये त्यांना अनेक वेळा बोलवलेला. फादरांनी खास तुम्हाला नमस्कार सांगितलेला कदाचित भेटून. आणि इतर सर्व मान्यवर आणि रसिक श्रोते हो, आज मेधा अंकरी लिखित दुसऱ्या प्रवास वर्णनपर पुस्तकाचं सागरात हिमशिखरे त्याचं प्रकाशन होत आहे. ही खरोखरच इथे बसलेल्या आपल्या प्रत्येकासाठी आनंदाची गोष्ट आहे. कारण आपल्या प्रत्येकासाठी मला असं वाटतं मेधा अतिशय जवळची आहे. कोणाची पत्नी असेल, कोणाची बहीण असेल, कोणाची नणंद असेल, कोणाची कोणीतरी, पण सगळ्यांना ती आपली वाटते. आज आपल्या मेधाचं हे कौतुक आहे आणि हे पाहायला आपण सगळे आपली जवळची मंडळी इथे आलेला आहात. आणि तेव्हा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि विशेष करून आमच्या आरंभट वासियांच्या वतीने सगळे आमचे गुरुजन आहेत, काही विद्यार्थी आमचा हेमंत तिथे मला दिसतोय, ह्या सगळ्यांच्या वतीने मी प्रथम मेधाचं अभिनंदन करतो आणि कौतुक करतो. बरोबर 12 वर्षापूर्वी म्हणजे 2009 साली मेधाचं पहिलं प्रवास वर्णनपर पुस्तक, ज्याचा आता खूप उल्लेख झाला, सूर्य होता रात्रीला, ह्याचं प्रकाशन झालं. आणि बरोबर 12 वर्षानंतर आज म्हणजे ही मेधाची तपश्चर्याच आहे 12 वर्षांची. म्हणजे आजचं जे पुस्तक आहे सागरात हिमशिखरे, हे खरं मेधाच्या 12 वर्षाच्या तपश्चर्याचं फळ आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्या आधी खरी सुरुवात तिथे शुभदा चौकर बसलेले आहेत. खरं मी त्याचं सगळं श्रेय मी शुभदा चौकरनं देईन. तर मला तो दिवस आणि तो प्रसंग आठवतो. मी लोकसत्तेमध्ये मेधाला घेऊन गेलो होतो. शुभदाशी माझा काही परिचय नव्हता. माझे एक विद्यार्थी सुहास गांगल तिकडे आहे, त्याने शुभदाकडे पाठवलं. शुभदाने फक्त ते लेख एकदा नुसते असे नजर घालून घातले आणि त्या लगेच म्हणाले की हे आपण छापायचं. फक्त 2 गोष्टी कराव्या लागतील. एक म्हणजे त्या लेख त्यांच्या ज्या मर्यादा असतात 1000 शब्दांच्या त्या मर्यादेमध्ये बसवावं लागेल आणि मला चांगले फोटो लागतील. आणि आता मेधाने मगाशी सांगितल्याप्रमाणे फोटोग्राफर त्यांच्या सोबतच असायचे. फोटोंची काही कमतरता नव्हती, मेधा उणीव नव्हती. आणि मग आम्ही दोघांनी बसून त्याचे कसे शुभदाला हवे होते तशा प्रकारचे लेख तयार केले आणि तिने ते प्रकाशित केले चतुरंगामधून. मला वाटतं मेधाच्या लेखन प्रवासाचा किंवा लेखन उजेडात येण्याचा तो पहिलं ते लोकसत्तेमधल्या चतुरंगाने दिलेलं त्याला एक व्यासपीठ निर्माण करून दिलं आणि तिथून तिचा प्रवास आज इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या 12 वर्षाचं हे तपश्चर्याचं फळ आहे. आणि या 12 वर्षामध्ये मेधाने खूप काही कमावलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं मेधाला मी 1971 पासून 1971 पासून मेधा काय तिथे निमा बसलेले, स्मिता बसले, विजू बसले,
आणि त्यांचे जे विद्यार्थ्यांचं होशिंग आलेलं आहे, ह्या सगळ्यांना मी 71 पासून ओळखतो. मला वाटतं तुम्ही 8वीत होतात त्यावेळेला. तेव्हा हा तिचा हा जो सगळा एक काळ आहे, त्या काळाबद्दल तिचं संसार, तिची नोकरी वगैरे वगैरे सगळं, ह्या व्यतिरिक्त तिने जे काही केलं त्याचा जो एक प्रवास आहे, त्या प्रवासातली ही 12 वर्ष मेधा फार महत्वाची आहे असं मला वाटतं. आज मेधाने स्वतःला एक उत्तम प्रवास वर्णनकार म्हणून सिद्ध केलेला आहे. आणि म्हणून तिचा दुसरं पुस्तक आज या ठिकाणी प्रकाशित होत आहे. आणि पुढच्या 2 पुस्तकाची आव्हानं, चॅलेंजेस तिच्या पुढे सुदेशजींनी ठेवलेली आहे. हे तिने स्वतःला एक उत्तम प्रवास वर्णनकार सिद्ध केल्याचीच पावती आहे असं म्हणायला हरकत नाही. पण गेल्या वर्षामध्ये तिने एवढंच कमावलेलं नाही. ते एक उत्तम, ज्याला आपण निवेदिका म्हणतो, मुलाखतकार, उत्तम सूत्रसंचालिका, उत्तम अनुवादकार, अशा वेगवेगळे तिचे जे पैलू होतेच, परंतु ते अधिक ह्या 12 वर्षामध्ये त्या सगळ्यांना एक चांगली संधी मिळाली आणि त्यातून तिने स्वतःला सिद्ध केलेलं आहे. आणि ह्यामध्ये मेधाचं जे काही श्रेय आहे खूपच आहे, पण ते श्रेय सोडून जे काही श्रेय शिल्लक राहील ते सगळं ग्रंथालीचं आहे, याचा मला इथे आवर्जून उल्लेख करायचा. म्हणजे आम्ही शिक्षकांनी कदाचित तिला वाढवलं असेल, आई वडिलांनी वाढवलं असेल, तिच्या आत्या वगैरे इकडे आहेत, पण मेधाला खरं घडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते ग्रंथालीने केलं आहे. आणि म्हणून सुदेशजी, त्यानंतर इथे सगळे मंडळी बसले, जोशी आणि धारपजी, धनश्रीताई, ह्या सगळ्यांना मी आमच्या सगळ्या शाळेतल्या शिक्षकांच्या वतीने हा धन्यवाद देतो. आम्ही तुमचे ऋणाईत आहोत. मेधाच्या प्रवास वर्णनामध्ये, म्हणजे तिचं प्रवास वर्णन जेव्हा अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये होतं, आता जी अवस्था राहिली नाही ती अवस्था आता खूप वर गेलेली, पण जेव्हा ती प्राथमिक अवस्थेमध्ये होतं तेव्हापासून मी तिचा हा चढता आलेख बघत आलेला आहे. पण तरी देखील त्यामध्ये एक गोष्ट मात्र कायम मला आवर्जून जाणवलेली आहे, किंवा तो तिचा वेगळेपणा ठरलेला आहे. आणि तो म्हणजे तिचं प्रवास वर्णन किंवा तिचं बघणं, पर्यटन, ह्यामध्येच काहीतरी वेगळी दृष्टी तिच्याकडे आहे. एका वेगळ्या चष्म्यातून, एका वेगळ्या नजरेतून ती पर्यटन करत असते असं आपल्यालाही जाणवेल जेव्हा तुम्ही तिचं प्रवास वर्णन वाचलेलं आतापर्यंत, की जे आपल्याला तिनेही सांगितलं की आपल्याला बरोबर घेऊन जात असते. आणि तिथल्या लोकजीवन, विशेषतः तिकडचं स्त्री जीवन, त्यामागचा इतिहास, तिकडच्या काही आख्यायिका, तिकडच्या काही दंतकथा, असं ज्या ठिकाणाबद्दल किंवा ज्या स्थळाबद्दल, ज्या देशाबद्दल ती लिहिते, तिथे ती आपल्याला प्रत्येक ठिकाणी फिरवून आणते. ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये तिकडची संस्कृती दाखवते, तिकडचं लोकजीवन, तिकडच्या काही प्रथा आहेत, ह्या सगळ्या असं आपल्याला फारसं प्रवास वर्णनामध्ये कुठे वाचायला मिळत नाही. हा तिच्या प्रवास वर्णनाचा एक वेगळेपणा मला खूप आवडतो आणि खूप तुम्हा वाचकांनाही नक्कीच आवडेल, ह्यात शंका नाही. आणि आताच तिच्या प्रवास वर्णनामध्ये मला असं वाटतं की ती जेव्हा प्रवासाला जाते, पर्यटनाला, तेव्हा ती बहुतेक सगळं तिच्या वाचकांना घेऊनच जात असते. की मी जे काही पाहते, जे काही अनुभवते, ते मला जसंच तसं, त्याच्यामध्ये जरा कुठल्या प्रकारची विकृती किंवा काही न आणू देता किंवा अतिशयोक्ती न आणता, दोन्ही टाळून ते वाचकापर्यंत कसं पोहोचवता येईल ह्याची धडपड, ह्याचा जास्तीत जास्त प्रयत्न ती पर्यटनापासूनच करत असते. म्हणजे तिकडे कसं नोंदी करणं, त्याच्या इतिहासाचं काहीतरी माहिती मिळवणं, त्या कुठेतरी टिपून ठेवणं, म्हणजे तिची तयारी, लेखनाची तयारी त्या प्रवासाच्या बरोबरच चाललेली असते. तेव्हा असा हा जो तिचा तो अनेक वर्षांचा, गेल्या काही वर्षांचा प्रवास आहे. आणि तिचं हे जे काही प्रवास वर्णन आहे, त्या प्रवास वर्णनाचा मी एक साक्षीदार आहे. विनोद जे त्याच्या प्रत्यक्ष प्रवासाचे सहप्रवासी आहे, पण मी तिच्या प्रवास वर्णनाचा सहप्रवासी आहे किंवा एक साक्षीदार आहे. आणि त्यामुळे तिचा हा जो काही तिच्यातला बदल मला सतत जाणवत राहिलेला आहे. आणि त्याबद्दलही मी नेत्यांचं अगदी मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो. बाकी पुस्तक माझं तर इतक्या वेळा वाचून झालेलं आहे की रवांडा, पेरू, आता जी छान आपण निपुंजाबद्दलचं जे खरंच तुम्ही वाचा, अगदी खरं मजेशीर आहे. असं अनेक मजेशीर गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आज वेळेचं बंधन असल्यामुळे त्यांनी एवढंच एखादा पीस आपल्याला नार्वेकरांनी वाचून दाखवला, पण
खरंच मजेशीर, म्हणजे माझी विद्यार्थिनी म्हणून मी किंवा ग्रंथालयाशी माझं नातं आहे. मगाशी सुदेशजी म्हणाले की आम्ही 80 लेखकांचं पहिलं पुस्तक आम्ही प्रकाशित केलं, त्यातलं मी एक लाभार्थी आहे. त्यामुळे मी बंधू असंही नाही, पण खरंच तुम्हाला सगळ्यांना हा प्रवास वाचेल आणि तुम्हाला खरा प्रवास केल्याचा अनुभव हा पुस्तक वाचनामधून मिळेल. आणि त्यासाठी मी याचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. सुदेशजीचं इथे मगाशी सांगितलं की त्यांना सन्मानित केलं जाणार आहे त्या साहित्य संमेलनामध्ये. जरी सुदेशजीने किती म्हटलं तरी दिनकर गांगल नंतर, आदरणीय दिनकर गांगल नंतर ग्रंथालय आणि सुदेशजी यांचा एक अद्वैत झालेला आहे. ते असं वेगळं होऊ शकत नाही. त्यामुळे ग्रंथालयाचा सन्मान आणि सुदेशजीचा सन्मान असं आम्हाला वेगळं वाटत नाही. आणि त्याबद्दल सुदेशजी तुमचं खरंच मनापासून अभिनंदन. ज्या तळमळीने तुम्ही वाचक चळवळ चालवलेली आहे आणि ह्या चळवळीचा मेधा सुद्धा एक भाग बनलेली आहे. अनेक वेगवेगळ्या कामामधून ती ह्या परिवाराचा एक अविभाज्य घटक बनलेली आहे. ह्याचा देखील आम्हाला खरंच रास्त अभिमान आहे. तुम्ही तिला संधी दिली आणि मेधाने त्या संधीचं सोनं केलं. व्हेरी गुड. तेव्हा पुन्हा एकदा ह्या सगळ्याबद्दल मी अभिनंदन करतो. आणि राखीव खेळाडूने 2-5 रन्स केले तरी चालतं, त्याच्यावर काही खास जबाबदारी नसते. तेव्हा ह्या माझ्या रन्स मी इथेच थांबवतो. थँक्यू व्हेरी मच. मी द्वारकानाथ संजगिरी सरांना विनंती करतो की मेधा अलकारी लिखित ग्रंथालय प्रकाशित सागरात हिमशिखरे या प्रवासवर्णनाच्या पुस्तकाचं त्यांनी प्रकाशन करावं. खूप आगळे वेगळे देश आपल्याला घरबसल्या या पुस्तकाच्या माध्यमाने पाहायला मिळणार आहे. आणि त्या आगळ्या वेगळ्या देशांमधलं लोकजीवन, संस्कृती, त्याचे बारीकसारीक पैलू आपल्याला कळणार आहे. खाद्यजीवनाचे पैलू कळणार आहे. विशेषतः पेरूमधला मेधा त्यांचा जो अनुभव आहे, शुद्ध शाकाहारी व्यक्तीला जामून म्हणून जे काही खायला देखत आलेलं होतं आणि त्यामुळे जी काही फसगत होते, गंमत होते प्रवासातले, असे अनेक किस्से आणि कहाण्यांनी भरलेली आणखी एक नवी बखर आपल्यासमोर आज प्रकाशित झालेली आहे. मग अशी म्हटलं तसं बाहेर ग्रंथालयाच्या पुस्तकांचा एक छान स्टॉल आहे. सागरात हिमशिखरे आणि अन्य ग्रंथालयाची प्रवासवर्णनपर पुस्तकं, अन्य काही महत्त्वाची पुस्तकं तिथे उपलब्ध आहेत. आपण आवर्जून त्या स्टॉलचा लाभ घ्या. आजच्या या कार्यक्रमाला आपण जे वक्ते म्हणून, जे पाहुणे म्हणून लोक बोलवत होतो, त्या सगळ्यांचं ह्या पुस्तकाशी काहीतरी नातं आहे म्हणून आपण त्या सगळ्यांना निमंत्रित करत होतो. वैयक्तिक ओळख किंवा वैयक्तिक संबंध हा एक भाग झाला, पण तरीही ह्या सगळ्यांचं ह्या पुस्तकाशी काही ना काहीतरी नातं होतं. विशेषतः संजगिरी सरांच्याबद्दल सांगायला मला ते आवडेल की संजगिरी सरांना आपण प्रामुख्याने ओळखतो ते क्रिकेट समीक्षक म्हणून. क्रिकेटमध्ये मैदानावरती फलंदाज कमी पडले तर सर स्टुडिओमधून ती कशा भरून काढतात. त्यांची जी फटकेवाडी असते मग ती सगळ्यांना सहन करावी लागते. पण क्रिकेटचे उत्तम समीक्षक असलेले, हिंदी सिनेमा संगीताचे उत्कृष्ट जाणकार असलेले संजगिरी सर तितकेच उत्कृष्ट पर्यटक आहेत, तितकेच उत्तम प्रवास वर्णनकार आहेत. आणि त्यांची ही भटकंती अशीच मुक्त भटकंती असते. म्हणजे चंदीगड ते जबलपूर आणि ॲम्स्टरडॅम ते मार्सेलिस असे त्यांचे आवाका आहे, त्याला बंधन नसतं कुठलंही. असं म्हणता येईल की मेधाताई जसे हटके देश पाहत फिरल्या, तसं संजगिरी सरांच्या प्रवास वर्णनमधलं किंवा संजगिरी सरांनी केलेल्या प्रवासातला सगळ्यात इंटरेस्टिंग प्रवास फाळणीच्या देशांमधला असेल की जे आपलीच भारतापासून वेगळे झालेले देश आहेत. आणि तिथे, कारण ते पर्यटकांचे देश नाही आहे, पाकिस्तान किंवा बांगलादेश हा पर्यटकांचा देश नाही आहे, त्याच्यासाठी कोणी पर्यटक जात नाहीत. पण तिथे संजगिरी सर गेले, तिथले त्यांचे अनुभव जर तुम्ही वाचले असतील तर लक्षात येईल की किती वेगळ्या पद्धतीने एखादा माणूस त्या देशांकडे बघू शकतो. 30पेक्षा अधिक पुस्तकं सरांची प्रकाशित झालेली आहेत. सुनील गावस्कर पासून अमिताभ बच्चनपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातले लिजंड्सशी ते जाहीररित्या अतिशय उत्तम सुसंवाद साधत असतात. अमित सयानींनी संजगिरी सरांच्या निवेदनाचं कौतुक केलेलं आहे आणि 2 राज्यांचा युवराज असं त्यांचं वर्णन केलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेतला एक इंजिनियर जेव्हा स्टेजवरती अवतरतो आणि तो त्याच्या पद्धतीने जेव्हा लोकांशी संवाद साधायला लागतो, मग ते हिंदी गाण्यांबद्दल असेल, मग ते क्रिकेटबद्दल असेल, तेव्हा त्याच्यातलं झालेलं ट्रान्सफॉर्मेशन अमित सयानीजींनी त्यांच्या एका पुस्तकाला ब्लर्ब लिहिताना खूप चांगल्या शब्दात दिलेलं आहे. संजगिरींचं जे पहिलं प्रवास वर्णनाचं पुस्तक प्रकाशित झालेलं होतं त्याला विजय तेंडुलकरांचा आशीर्वाद लाभलाय असं आपल्याला म्हणता येईल. आणि तेंडुलकरांनी त्या पुस्तकाबद्दल असं लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये की जेव्हा मी हे पुस्तक वाचलं
तेव्हा मला असं वाटायला लागलं की हा माणूस माझ्यासमोर बसला आणि मला हे सगळं सांगतोय. इतक्या संवादी पद्धतीने प्रवास वर्णन लिहिणारे प्रवास वर्णनकार म्हणून आपण त्यांना ओळखतो. आजच्या प्रकाशन समारंभात त्यांना बोलवण्यामागे आणखी एक आमचा हेतू होता की पुस्तकाविषयी आम्ही सगळेच बोलणार आहोत. म्हणजे निवेदकाचं ते कामच आहे, मेधाताई बोलणारच आहे, टिमुलो सर आहेत तर ते बोलणार, प्रकाशक बोलणार, कारण पुस्तक विकलं जावं ही त्यांची इच्छा असते, तेव्हा पुस्तकाबद्दल सगळेच बोलणार. पण संजय सरांना बोलवण्याचं काम असं होतं की असं खूप छान मेजवानीचा ताट असतो, तिथे जर एखादा सगळ्यात बेस्ट शेफ आला तर तो खाद्य परंपरा, ते पदार्थ कुठून आले, ते पदार्थ का चांगले आहेत, अशा पद्धतीने जेव्हा सांगतो ना तेव्हा त्या सगळ्याकडे बघायचा आपला दृष्टिकोन बदलतो. आणि म्हणून एक जातीवंत भटका आहे म्हणून आम्ही त्यांना बोलवलंय की प्रवास वर्णन काय हवीशी वाटतात, प्रवास का करावा असं वाटतं, प्रवासातून मिळतं काय नेमकं, आणि प्रवास वर्णनातून त्यांना काय मिळालं. तर आपण ऐकूया संजगिरी सरांची ही बोलून झाली. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद मकरंद. अलीकडे मी ज्या पब्लिशर्सकडे पुस्तकं काढतो ना किंवा मी लिहितो त्यांच्यासाठी, ती मंडळी असे प्रकाशन समारंभ करत नाहीत. त्यांनी जर केली ना तर यापुढे मी तुला तह हयात कॉम्प्युटर म्हणून ठेवेन. नाही, किती सुंदर बोलतो होतो. म्हणजे माझं सुदैव की अमित सिंहने मला आधी ऐकलं, नंतर जर ऐकलं असतं याच्यानंतर तर नाही, शंभर बिजूला अत्यंत प्रेमाने आणि यांनी सांगतोय. त्याचं कारण असं आहे की मी अनेक कार्यक्रम केलेत, अनेक कार्यक्रम पाहिलेत, अनेक कार्यक्रमांमध्ये असे कॉम्प्युटर्स बघितले, आणि विशेषतः माझे प्रोफेशनल कार्यक्रम असतात किंवा पुस्तकाचे कार्यक्रम, त्यामध्ये जे काही बोलतात ना त्याला काही अर्थच नसतो. म्हणजे एकदा एकाने माझी स्तुती करायची, म्हणजे तेंडुलकर आणि माझी मैत्री याची जर स्तुती करायची तर ते या लेवलला गेले होते की कुठली अडचण आली तर सचिन तेंडुलकर ह्यांना फोन करून विचारतो. सुदैवाने हे कोणी सचिन तेंडुलकरला, हे जरा वरती गेलं काय, सुदैवाने हे कोणी सचिन तेंडुलकरला सांगितलं नाही. शेवटी मला त्या कार्यक्रमात सांगायला लागलं की मुलीचं नाव काय ठेवावं हे सुद्धा त्यांनीच मला विचारलं होतं. एक तर आणखीन भन्नाट होता, म्हणजे मला आता बोलताना आठवण आली. पुस्तकाचा समारंभ होता का कुठला समारंभ होता मला तर आठवत नाही, पण त्या समारंभात तो असं म्हणाला की द्वारकानाथ संतगिरी यांची शैली ही डोस्टोव्स्कीच्या शैलीशी मिळते जुळते. मला कुठे पाहावं कळेना, मी बाजूला बघितलं, वरती बघितलं, मला काही कळेल. आम्ही तो डोस्टोव्स्की आणि माझ्या शैलीबद्दल बोलला, आणि सगळं कार्यक्रम संपल्यानंतर मी त्याला विचारलं की तुम्ही डोस्टोव्स्की वाचलाय का? नाही वाचलं म्हणाला. हे मला तरी वाचलंय का? नाही वाचलं म्हणाला. म्हटलं म्हणजे बोललात का? अशी मोठी नावं घेतली ना की खूप बरं वाटतं, म्हणजे लेखकालाही बरं वाटतं आणि जो वर्ग असतो त्यांनाही वाटतं. मला एक जाणवलं की तू हे पुस्तक वाचलं होतंस, म्हणजे तुझ्याकडे ते हजाराबावी बोलणं तर आहेच, पण त्याचबरोबर जे पुस्तक वाचलं होतंस ना, त्याला मी बऱ्याच वेळेला मॅजेस्टिक मध्ये सुद्धा कंपेअरिंग करताना बघतो आणि खूप चांगल्या रीतीने तो करतो. ग्रंथालयाचं तर मला खरं कौतुक करायलाच पाहिजे, आणि मुख्य म्हणजे तुझा ग्रंथालयाच्या वतीने सत्कार होणार आहे. आमच्याकडे क्रिकेट मधले कॅप्टन जिंकल्यानंतर हे यश माझं नाहीये, तर हे सगळं तुम्हा सर्वांचं आहे असं जसं म्हणतात ना, तसा तू त्या कॅप्टन सारखी म्हटलेलं आहे. दुर्दैवाने आपले राजकारणी असं म्हणत नाही की मीच केलं असं सगळे सांगतात, पण तू जेव्हा काम त्याला म्हणता येईल त्याला की ज्या पद्धतीने सांगितलंस ते मला खरंच बरं वाटलं. आणि एक गोष्ट मी अत्यंत सच्चाईने सांगतो की ग्रंथालिनी आणि ग्रंथालयाची जी चळवळ आहे ती सुदेशनी फार सुंदर पुढे नेलेली आहे, आणि ती कॉर्पोरेट स्टाईलने लिहिलेली आहे. म्हणजे याच्या आधीची चळवळ मला माहिती होती, पण त्याला जी एक कॉर्पोरेट शक्ती लागते ना, किंवा जो एक ब्रिलियन्स लागतो, तो तू दाखवलायस. आणि हे तुझं कौतुक मी करतोय. तुझ्या 1200 पुस्तकातले एकही पुस्तक मी लिहिलेलं नसताना, तर त्यामुळे ते जेन्युइन आहे तुझ्या लक्षात आलं. पॉइंट टू बी नोटेड नाहीये, पण खरंच सांगतो मी तुला की जे मला जाणवलं ते, आणि तू आता मला जे काही साहित्यिक पुष्प वगैरे दिलंस ना ते मला आवडलं ते. पण मगाशी यांनी जो उल्लेख केला तो त्या गोडसे भटजींच्या पुस्तकाचं जे पहिलं प्रवास वर्णन 1907 साली आलं, वैद्य नावाच्या एका लेखकाने ते दिलं. तर
ते जे प्रवास वर्णन आहे ते 1857च्या स्वातंत्र्य युद्धातलं आहे आणि ते कोकणातून ह्याला कुठे आपल्या ग्वाल्हेरपर्यंत गेले. तर ते पुस्तक मला सापडत नाहीये. तर ते पुष्प जर तुला सापडलं तर ते माझ्या चरणी अर्पण कर असं मला तुला सांगायचं आहे. अरे मी खूप दिवस शोधतोय की ते मला सापडलं. तो उल्लेख केल्यामुळे मला खरंच बरं वाटलं की फार आणि मेधा ताई वगैरे जरा मी म्हणत नाही हा, कारण मला इतक्या सहज ताई म्हणायची सवय ना, तो प्रॉब्लेम आहे. हे जनरल म्हणतो. पण आपली जी पहिल्यांदा आमची भेट झाली होती ती त्या पार्ल्यातल्या कार्यक्रमात आणि आम्ही दोघांनी खूप सुंदर किस्से सांगितले. खूप मजा आली होती. त्याच्यानंतर आपण कुठेतरी जेवायला गेलो होतो एवढंही मला आठवतं. त्याच्यानंतर एक टेलिव्हिजन नाही पण युट्यूबवरचा कार्यक्रम सुद्धा केला होता आणि मी तुला खूप फॉलो करतो आणि ज्या पद्धतीचे जे देश बघितलेत ना मला हेवा वाटतो. मी तुला खरं सांगतो. म्हणजे लोक असं म्हणतात की अरे तू फिरत असतोस, क्रिकेटसाठी जगभर फिरतोस, तुझं लिखाण वाचलं आणि तू पाहिलं देश पाहिलं ना की माझं जग मला एकदम लहान वाटायला लागतं. आणि असं की लोकांना असं वाटतं जग म्हणजे अमेरिका आणि युरोप झालं की संपलं. फार तर इथे खाली सिंगापूर, बँकॉक वगैरे वगैरे बघून आलं की आपला प्रवास संपला. तसं नाही आहे. आणि जे वेगवेगळे देश आहे, आता मला तुझे पुस्तके वाचायला मिळालं पण काही दुपारी नेहमीप्रमाणे खूप लवकर पाठवलं ते मला बरोबर दुपारच्या वेळेला मिळालं. माझ्या वामकुक्षीची वेळ आणि ते दोन्ही एकाच वेळेला आली. पण तरी सुद्धा मी ते त्यातले 2 चॅप्टर्स वाचले आणि हवाईचा जो चॅप्टर होता कारण माझी जी बकेट लिस्ट आहे ना त्या बकेट लिस्ट मध्ये ती हवाई आहे. आणि मग नंतर सगळं वाचल्यानंतर मला लक्षात आलं की आपली बकेट लिस्ट वाढते, आपल्याकडे तेवढं आयुष्य आहे का, हा एक महत्वाचा त्यातला खूप भाग आहे. एक आहे की आत्ता जो काळ आजचा हा बदललेला काळ आहे. आणखीन एक टिमोल सर तुमच्याबद्दल मला एक सांगायचं की तुम्ही जे म्हणालात ना की राखीव खेळाडू म्हणून आलो, माझा असा अनुभव आहे की जो राखीव खेळाडू येतो ना तो 100 करून जातो. नाही तुम्हाला मी 2-4 उदाहरणं देतो. एक उदाहरण देतो, जुनं उदाहरण आहे. 1964 सालच्या एका सिरीजचं इंडिया वर्सेस इंग्लंड. फरुख इंजिनियर त्यावेळेला भारताचा विकेट किपर होता. त्याला काहीतरी झालं, ऐन वेळेला तो बाहेर पडला. बुद्धी कुंदरनला घेतला. बुद्धी कुंदरनने त्या मॅच मध्ये 192 रन्स केल्या. शेवटच्या टेस्ट मध्ये 100 केल्या. टोटल 5 टेस्ट मध्ये त्यांनी 500 रन्स केल्या. आणि मग फरुख इंजिनियरला 2 सीझन वाट बघायला. त्यामुळे आता जे आलेले पाहुणे त्यांना बहुतेक 2 पुस्तकं वाट बघायला लागणार असं काही खरंच हरकत. आणि खरंच बऱ्याच वेळेला एक्सटेम्पोर बोलणं आणि रिझर्व्ह मंडळी ही खूप सुंदर करतात असं मला वाटतं. कारण आपण जर आता ऑस्ट्रेलियाचे गेल्या वर्षी जे आपण जिंकलो ते आपल्याला सगळ्या रिझर्व्ह लोकांनी जिंकून दिलं होतं. म्हणजे सगळे आपले जे मेन खेळाडू होते ते सगळे परत गेले होते किंवा इंजर्ड होते किंवा काही ना काहीतरी त्याला झालं होतं आणि तरी जिंकून देतात. तसं तुम्ही आज जिंकलं असं मला वाटतं. आणि मेधा खरंच नशीबवान आहे की असं कुणीतरी प्रेमाने ते पुस्तक वाचते. आमची पुस्तकं इतक्या प्रेमाने नाही वाचली जात त्यामुळे त्याच्यात चुका राहतात. अरे ह्याला माझ्या नाहीये. नाही खरंच सांगतो कारण तिने ज्या गोष्टी सांगितल्या ना त्या गोष्टी देखील माझ्या लेखनात कराव्याशा मला वाटतात. बरं कारण आपल्या तोंडावर बरेचसे हिंदी शब्द असतात. म्हणजे कार्यक्रमात सुद्धा मी बऱ्याच वेळेला हे आम्ही गाणं पेश करतो असं म्हणतो तर मला 10 जण सांगतात अरे पेश आपला नाही आहे शब्द, सादर म्हण सादर. मी त्याला म्हणतो पुढच्या वेळेला मी सादर म्हणेन पण विसरतो कारण ते शब्द. तर जे लेखनामधलं जे शब्द किंवा जी वाक्यरचना असते ती बदलणारा जीवाभावाचा जर असेल माणूस असेल तर पुस्तक खरंच चांगलं नाही. कारण कारण की स्वतः 31 पुस्तकांचा अनुभव आहे, त्यातल्या चुकांचा अनुभव आहे, मोठमोठ्या प्रकाशकांच्या चुकांचा अनुभव आहे. त्यामुळे मला माहिती आहे की पुस्तक कसं असू शकतं. तुम्हालाही कल्पना आहे की काय असतं आणि आपल्याला किती त्याचा त्रास होऊ शकतो. तिसरी मला महत्वाची गोष्ट अशी वाटली की आपली पिढी थोडीशी नशीबवान पिढी आहे. माझ्यापेक्षा तुमची आणि आत्ताची पिढी तर खरंच नशीबवान. कारण माझ्या लहानपणी पु ल देशपांडे सोडून आम्ही प्रवास वर्णन कोणाचं वाटलं नव्हतं. थोडं वयात आल्यानंतर
रमेश मंत्रींची थोडी प्रवास वर्णनं वाचली आणि ती पुलंपेक्षा वेगळी होती, कारण त्यांचे अनुभव वेगळे होते. आणि मग पण त्यांनी प्रवास करण्यासाठी उद्युक्त केलं. त्यावेळेला प्रवास कशासाठी व्हायचा, तर माणसं शिक्षणासाठी अमेरिकेला जायची, नाहीतर नोकरीसाठी इंग्लंडला किंवा अशा ठिकाणी जायची. मग मुलं तिथे गेली, त्यांची बाळणपण यायची म्हणून त्यांचे आई वडील जायचे. आता नंतर मी पाहिलं की आता म्हणजे मला असं आठवते की मी 1983 साली वर्ल्ड कपला पहिल्यांदा इंग्लंडला गेलो, तेव्हा त्या फोटोमध्ये 20 मंडळी आहेत. 20 म्हणजे केवढं मोठं काहीतरी केलं असं माझ्या आई वडिलांना वाटत होतं. आणि सगळ्यांचं 20 जणांचा फोटो अजून मी तो पाहतोय की किती कौतुक आहे. नंतर माझ्या लक्षात आलं की हा प्रवास घडत गेला. अलीकडे 2019ला जेव्हा मी वर्ल्ड कप वरून आलो तेव्हा मला ओला करून यायला लागलं, कारण लोकांना सवय झाली होती. फक्त एकच सवय तुटलेली नसते की आल्यानंतर बॅग उघडायची, काय आणलंय. पण तो जर भाग सोडला तर, कारण प्रवास आता सोपा झालाय. घरात मी बऱ्याच वेळा काही कुटुंबाशी पाहिलेली आहेत की नवरा एका देशात असतो, बायको दुसऱ्या देशात असते, मुलं तिसऱ्या देशात असतात. असं घडतंय कारण जग खूप जवळ आलेलं आहे. आणि म्हणूनच खरोखर ही जी नवीन जी पिढी आहे ती मला खूप नशीबवान अशी पिढी वाटते. आणि आमचं जे वाचन होतं ते त्या पुलन देशपांडेंवरच कॉन्सन्ट्रेट झालेलं होतं. त्यामुळे नव्याने जेव्हा मी पण लिहायला सुरुवात केली तेव्हा त्यांचा प्रभाव हा कुठेतरी आमच्या सगळ्यांच्या लिखाणावर होता. पण मग लक्षात आलं की आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा प्रवास करताना आपल्याला जे वेगवेगळे अनुभव येतात ते वेगळे अनुभव आपल्याला सांगायला आवडतं, जे तुम्हाला आवडतं आणि जे मला स्वतःला ते अनुभव सांगायला आवडतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रवास म्हणजे इथून तिथे गेलो, तिथून तिथे गेलो, तिथून तिथे गेलो आणि मग अमुक पाहिलं अमुक खाल्लं असं नाहीये. तर त्या तिथल्या समाज जीवनाशी आणि तिथल्या संस्कृतीशी किती जाऊन तुम्ही एकरूप होता हे अत्यंत महत्वाचं होतं. आणि तुम्ही जर दीर्घकाळ राहिलात तिथे ना तर मग तुम्हाला ती खऱ्या अर्थाने संस्कृती, ती माणसं कळायला लागतात. नाहीतर एरवी आपल्याला खरंच जाणवत नाही. काही काही वेळेला एका छोट्या इन्सिडेंट मधून सुद्धा जाणवत होतं. अमेरिकेसारख्या देशात मी माझ्या एका कार्यक्रमाला अमेरिकेला जातो बघ, एकदा हा पण होता, तर त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि असा एक नवीन अनुभव येईल असं मला वाटलंच नव्हतं. मला वाटतं आम्ही पुढून साऊथ टॅम्पावरून अटलांटाला येत होतो बसमध्ये आणि माझ्या बाजूला एक अमेरिकन माणूस येऊन बसला. जनरली अमेरिकन गोरे काळ्या माणसाबरोबर बोलतातच असं नाही, पण त्यांनी सुरुवात केली आणि मला विचारलं तू काय आहेस, कोण आहेस. तर मी त्याला सांगितलं की जरा मोठ्या अभिमान सांगितलं मी ना कार्यक्रम करतो, मी अमेरिकेला आलोय. तो काय मला कार्यक्रम देणार नव्हता, मला माहिती होतं बरा माणूस काय देणार. पण मी आपलं त्याला सांगितलं. तर मी त्याला विचारलं तू काय करतोस. तो म्हणाला आय एम अ थीफ. व्हॉट, आय एम अ थीफ. अमेरिकेमध्ये चोर हा एक प्रोफेशनचं नाव आहे, मला खरंच कल्पना नव्हती. तर मी त्याला विचारलं की व्हॉट यू सर, आर यू अ थीफ. तो म्हणाला येस, अँड जस्ट नाउ आय हॅव कम आउट ऑफ जेल. मग माझी खात्री पडली. मग पहिल्यांदा मी घड्याळ नीट आहे की नाही, मोबाईल विषयात आहे की नाही, पाकिट कुठे आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी आधी सांभाळून बघितल्या. आणि मग म्हटलं की अरे ह्या माणसाला काय इंटरव्ह्यू दुसरा कोणाचाच घेता येणार नाही आपल्याला. आणि मग त्याने मला सांगायला सुरुवात केली की तो बेसिकली प्लंबर आहे, पण तो क्लिप्टोमॅनियक आहे. त्यामुळे नोकरीसाठी म्हणजे जेव्हा त्याला प्रोफेशन म्हणून तो प्लंबिंगचं काम करतो, पण प्लंबिंगचं काम करताना त्याला समजा एखादी गोष्ट आवडली तर मग त्याचा नाईलाज होतो, मग तर ती उचलून घेऊन जातो आणि मग त्याला पकडल्यानंतर त्याला पुन्हा कैदेत टाकतात. आणि असंच झाल्यानंतर मग थोडी ट्रीटमेंट देतात, तो पुन्हा बाहेर येतो. मी त्याला म्हटलं की कैद तुमच्या इथे कशी असते रे, तू काय काम करायचं कैदेमध्ये सक्तमध्ये. तो म्हणाला कैदेमध्ये मी डेझर्ट बनवायचो. कैदेत डेझर्ट देतात, आमच्या इकडे तर लष्कराच्या भाकऱ्यासारख्या घ्यायच्या ज्या भाकऱ्या असतात तुरुंगात त्या फार जेवण वाईट असतं असं नाही. थोडं सगळं होतं तिकडे, टीव्ही असायचा, अमुक असतो तमुक असतो. त्यातून मला असं जाणवलं की अमेरिकेमधली कैद ही जास्त सुखावं आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ह्या मला ट्रॅव्हल मधून जाणवतात. सुदैवाने 3-4 देश असे मला जे बघायला मिळाले क्रिकेटच्या निमित्ताने आणि जे जनरली जात नाहीत त्यात एक होतं दक्षिण आफ्रिका. आता दक्षिण आफ्रिकेला लोक खूप ट्रॅव्हल करतात कारण दक्षिण आफ्रिका ओपन झाला,
पण मी ज्या वेळेला सुरुवातीला गेलो त्यावेळेला नुकतंच नेल्सन मंडेला आलेले होते आणि तिथे काळ्यांचं राज्य आलेलं होतं, गोरे मोठ्या संख्येमध्ये होते आणि एक वेगळी दक्षिण आफ्रिका पाहायला मिळाली. आणि वर्ल्ड कप होता त्यामुळे जवळजवळ 1.5 ते 2 महिने तिथे राहिलो, त्यामुळे त्यांच्या अंतरंगात शिरता आणि मला एक गोष्ट जाणवली की मला असं एक वाटायचं नेहमी की दक्षिण आफ्रिकेमध्ये गोरा विरुद्ध इतर असं द्वंद्व असेल, कारण गोऱ्यांनी सगळ्यांना अतिशय वाईट वागवलं. म्हणजे गोऱ्यांची वस्ती वेगळी पॉश, मग भारतीयांची वस्ती नाही, मग कलर्ड लोकांची वस्ती. कलर्ड म्हणजे मिक्स, म्हणजे जे गोरे प्लस भारतीय प्लस काळे जे काय असतील ते कलर्ड, त्याच्यानंतर भारतीय आणि मग काळे. आणि काळ्या लोकांची जी वस्ती होती ना म्हणजे टिपिकल झोपडपट्टी, फक्त सुधारित झोपडपट्टी. आता आपल्या झोपडपट्टीमध्ये सुद्धा फ्रीज आणि टेलिव्हिजन सापडत असेल नाही. अहो, टिळक ब्रिजवर मी पॅड घेऊन पिक्चर बघताना बघितले. तुम्ही जर टिळक ब्रिजवरून चालत गेलात ना आमच्या, तर तिथे झोपलेली असतात मंडळी आणि त्यांच्या हातामध्ये टॅब किंवा पॅड असतात, त्याच्यात पिक्चर बघत असतात. चांगल्या म्हणजे देश पुढे जातो हे मला जाणवतं याच्यातून. पण त्याचबरोबर तशा प्रकारची तिकडे झोपडपट्टी होती. आणि माझा जो तिकडे टॅक्सी ड्रायव्हर होता, त्या टॅक्सी ड्रायव्हर एक रेग्युलर ठरलेला होता. एक डिस्टन्सचा समजा एका ठिकाणी जायचं असेल आणि 100 रुपये असेल तर तो मला 125 रुपये सांगायचा. त्याला मी 2-4 वेळाला घेऊन गेलो तर मला एक दुसरा माझा मित्र म्हणाला की तू टॅक्सी ड्रायव्हर बदलत का नाही, हा माझ्याकडून 80 घेतो. तर मी त्याला विचारले की बाबा तुझ्यावर मी विश्वास टाकला, तू 100चे 125 का घेतो. तर तो म्हणाला की इंडियन श्रीमंत असतात. मी म्हटलं इंडियन श्रीमंत असतात हे कोणी सांगितलं. थोडा काय आमच्या देशात सगळे इंडियन श्रीमंत आहेत, कारण तिथे गेलेले जे इंडियन्स होते ना ते खरोखरच श्रीमंत होते आणि मेहनत करून सगळ्या ते श्रीमंत झालेले होते. आणि मग मी त्याला समजून सांगितलं की अरे तू ज्या वस्तीत राहतो ना ह्याच्यापेक्षा खतरनाक आणि वाईट वस्ती आमच्याकडे आहेत आणि आम्ही खरोखरच तू म्हणतोस तसे श्रीमंत नाही, आम्ही गरीब आहोत. हे जेव्हा त्याला माझं बोलणं पटलं त्यावेळेला तो माझ्याकडून 60 रुपये घ्यायला लागला. म्हणजे किती लुबडला असेल मला याचा तुम्ही त्याचा विचार करू शकता. हे मला म्हणजे जसं तुम्ही अंतरंगात शिरता तसं तुम्हाला जाणवतं. आणि तुम्ही टॅन्झानियात होतात, नायजेरियामध्ये पण मला वाटतं लुटमार जोरात असते असं मी ऐकलेलं आहे. इथे दक्षिण आफ्रिकेत मला पहिल्यांदा असं जाणवलं आणि ते सुद्धा डर्बन सारख्या शहरामध्ये जिथे भारतीय खूप मोठ्या संख्येने आहेत आणि श्रीमंत भारतीय. मी जिथे राहत होतो, मी हॉटेलमध्ये राहत नाही, ज्याला काय म्हणता येईल त्याला की घरासारखं छान माझी बायको बरोबर असते, ती जेवण करून द्यायची वगैरे, असं मस्त घरेलू वातावरण पाहिजे, असं घरचं जेवण पाहिजे आणि सेफ वातावरण पाहिजे म्हणून अशा मोटेल टाईप हॉटेलमध्ये आम्ही राहत होतो. आणि तो जो मालक होता तो साऊथ आफ्रिकन गोरा होता. तर त्यांनी मला सांगितलं होतं की मॅच रात्री 12 वाजता वगैरे संपायची, डे अँड नाईट मॅच. आणि त्यांनी सांगितलं की तू जेव्हा टॅक्सी घेऊन येशील तेव्हा निघाल्यावर फोन कर, तुझी टॅक्सी आपल्या दारात थांबल्यानंतर फोन कर, मी दरवाजा उघडल्यानंतर मग तुझा दरवाजा तू उघड आणि मग धावत आला. म्हणजे हे मॅडम बसलेत, तिथून माझी टॅक्सी इथे उभी आहे, तिकडे दरवाजा आहे, तर तिथून तिथे जायला सुद्धा भीती वाटत होती. आणि खिडकीच्या जवळ बसू नको अशा त्यांनी त्या छोट्या मोठ्या त्यांनी सांगितलं होतं. जर तुझ्या गळ्यात जर काही सोन्याची चेन असेल तर ती घालू नकोस. म्हणजे इतकं भीतीदायक वातावरण तिथे त्यावेळेला सुद्धा होतं. आणि पण एक खूप चांगली गोष्ट मला पाहायला मिळाली तिकडे, म्हणजे एक वेगळंपण जर मिळतं तसं मला तिथे त्या डर्बनवरून तासाभराच्या अंतरावर एक गाव होतं. त्या गावाचं नाव होतं पीटरमॅरिट्सबर्ग. ते पीटरमॅरिट्सबर्ग का प्रसिद्ध आहे तर त्या स्टेशनवर महात्मा गांधींना जे फर्स्ट क्लासचं तिकीट त्यांच्या खिशात असताना सुद्धा ट्रेनमधून उतरवलं आणि त्याने लाथा म्हणून उतरवलं की शिव्या घालून उतरवलं. आणि गांधीजी त्या पीटरमॅरिट्सबर्गच्या जी काय वेटिंग रूम होती त्या वेटिंग रूम मध्ये बसले. मी जाऊन ती वेटिंग रूम बघून आली. मला अक्षरशः तिकडची जी काही धूळ असेल ना मी डोक्याला लावली, कारण त्या पीटरमॅरिट्सबर्गच्या वेटिंग रूम मध्ये गांधीजींना पहिल्यांदा सत्याग्रहाचं हत्यार सापडलं. तेव्हा त्यांनी विचार केला की आपण काय करायचं, म्हणजे इथे जगायचं अन्यायाने पैसे कमवायचे का ह्याच्या विरुद्ध उभं राहायचं. आणि ब्रिटिशांच्या विरोधात उभं राहण्यापेक्षा तिकडच्या म्हणजे साऊथ आफ्रिकेचे जे लोक होते, ब्रिटिश डच असले, ते जास्त कठोर होते, त्यांच्या विरोधात उभं राहायचं. आणि
तिथून त्यांनी सत्याग्रह सुरू केला. पण एक गंमत सांगतो की कुठलीही जागा तुम्हाला भावेल ती दुसऱ्याला भावेल असं नाही. तेव्हा मी जास्त बोलत नाहीये ना, एक 10 मिनिटं आणखी घेतले चालतील ना? नाही, कारण माझी बायको म्हणते माईक तू सोडत नाहीस म्हणून म्हणलं. कारण दोघांच्या वतीने बोलायला लागेल ना. तर त्यानंतर त्याच तिथे जी इंडियन टीम होती त्या इंडियन टीमसाठी तिकडच्या गव्हर्नमेंटनी ज्या गाडीतून महात्मा गांधींना उतरवलं होतं ना तशी गाडी तयार केली, तसंच इंजिन, तसेच डबे, आणि अख्ख्या इंडियन टीमला त्या ह्याच्यासाठी बोलवलं होतं. काही पत्रकारांना सुद्धा बोलवलं होतं, आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं. गंमत मला अशी वाटली की इंडियन टीम अशी आली आहे की कुठेतरी डिस्कोला जायचं आहे. हा, म्हणजे त्यांचे ड्रेस तर तसेच होते म्हणजे. आणि कोणालाही एक कुंबळे आणि राहुल द्रविड, मला 2 नावं अजून आठवतात, सोडलं तर तिसऱ्या क्रिकेटरला पीटर मॅरिट्सबर्गला काय घडलं, गांधींच्या बाबतीत काय झालं हे माहिती नव्हतं. एवढंच नाही तर जी पत्रकार मंडळी होती त्यांना सुद्धा त्यात नव्हतं. ते तिकडच्या मंडळीला विचारत होते की नेमकं काय घडलं, मग गांधींनी काय केलं, मग अमक्याने काय केलं. त्यांच्यासाठी ते काहीच नव्हतं, एक रूम होती. पण माझ्यासाठी ते एक पवित्र मंदिर होतं असं मला स्वतःला वाटलं. त्यामुळे तुमच्या भावना जर तशा असतील ना तरच ती जागा तुम्हाला आवडू शकते असं मला जाणवलं. पण तुमचं मन तसं पाहिजे तरच त्या प्रवासाला अर्थ राहतो असं माझं एक मत. दुसरं आणखीन एक पाहिलेला वेगळा देश म्हणजे वेस्ट इंडिज. वेस्ट इंडिजला फारसे लोक जात नाही. गेले? मस्ट गो. नेक्स्ट इंडिज लक्षात ठेवा. नाही, अतिशय कारण असं आहे की वेस्ट इंडिज ही बेट आहे. वेस्ट इंडिज हा काय एक देश नाही, वेस्ट इंडिज ही वेगवेगळी बेट आहे आणि ती वेगवेगळी पद्धतीची, म्हणजे त्यांची प्रत्येकीची संस्कृती वेगळी आहे. त्रिनिदाद हे जे बेट आहे तिथे बरीचशी इंडियन्स मंडळी आहे, तर त्यामुळे तिथे रामायण चालतं. म्हणजे मी तिकडच्या रामायणाला गेलो, तिथे अनेक मंदिरं आहेत. जर तुम्ही तिथून ब्रिटिश गयाना, जे आता गयाना झाले, तिकडे गेलात तर त्या गयानाच्या पंतप्रधानाचं नाव सुद्धा भारतच होतं आणि 50% जास्त लोक इंडियन्स होती आणि त्यामुळे तो देश जास्त दरिद्री होता असं माझ्या लक्षात आलं. जर तुम्ही बार्बाडोसला गेलात तर बार्बाडोस हा जवळपास काळ्यांचा देश होता आणि गोऱ्यांनी जिकडे जास्त राज्य केला असा तो देश. टोटली अमेरिकेत आल्यासारखं वाटतं, एक वेगळीच संस्कृती. पण संस्कृती म्हणून जर ती पाहिली ना वेस्ट इंडिजची तर आपल्याला कळतं की या मंडळींच्या अंगात ताकद किती. अरे मी तुला सांगतो की 20-20 आणि त्या 25-25 किलोच्या 2 बॅगा ढकलणं आम्हाला कठीण जायचं. त्या 18-18, 19-20 वर्षाच्या मुलीनं भाजीची पिशवी उचलायच्या तशी उचलायची. त्यांची जी काही ताकद असते ती अफाट असते. तिथे एक एक्झॅक्टली बार्बाडोसला नाही काय झालं, अँटिगा म्हणून जागा आहे जिथून विव्ह रिचर्ड्स आला. त्या अँटिगा एक छोटंसं बेट आहे, सुंदर छोटंसं बेट. इतकं सुंदर पाणी मी बघितलं नाही. म्हणजे आपण जर पाण्यामध्ये उभं राहिलं ना तर फिश टँक मध्ये उभं राहतं असं वाटतं. आजूबाजूला मस्त मासे असतात आणि ते असतात आणि ते मोरपिसी रंगाचं पाणी. आणि त्या बोटीतून आम्हाला त्यांनी आतमध्ये नेलं होतं. त्या बोटीमध्ये चढणं माझ्या बायकोला कठीण गेलं. तर एक जो काळा माणूस उभा होता ना त्यांनी अक्षरशः ही बाटली उचलायची जशी तिला उचलली आणि ठेवली. म्हणजे इतक्या सहजपणे. आणि मग आतमध्ये नुसती धमाल चाललेली होती. आणि त्यांची जी संस्कृती आहे ना त्या संस्कृतीमध्ये स्त्री पुरुष ते फारसे वेगळे वागत नाहीत माझ्या लक्षात आलं. कारण ज्या पुरुषाने माझ्या बायकोला उचलली होती त्यांनी त्याच्या बायकोला मला नाचायला लावलं, माझ्यावर नाचायला लावलं. मी म्हटलं मी माझी देणार नाही बायको, बार्टर सिस्टीम नको आपल्या. तो प्रांत होता तो इतका सुंदर होता आणि ती वाळू इतकी पांढरी होती ना की एक गोरी ललना झोपलेली होती असं मला, बिकिनी असते ना ती बिकिनी ठेवलेली होती त्या वाळूवर. मी असं चालत आम्ही चाललो होतो, आम्हाला वाटलं कोणीतरी गोरी बाई झोपली आहे म्हणून मी बाजूने गेलो तर मला लक्षात आलं बाई बी काही झोपलेली नाही, ती वाळूच आहे फक्त त्या गोष्टी तिथे ठेवलेल्या आहेत.
इतकी ती वाळू खूप सुंदर होती. आणि हे हवाईचं वाचल्यानंतर मला एक खूप आठवलं की तिथे एक मॉन्सरेट नावाचं एक बेट होतं की ज्या बेटावर वादळ झालं ना की माणसं उडून अँटिकाला येतात. इतका स्पीड असतो. हे खोटं नाही, मी तुला सांगतो. मी आता 2019ला आईल ऑफ व्हाईट म्हणून इंग्लंडच्या जवळ तिथे गेलो. ते वारा आला, मी अक्षरशः असा खांब धरून उभा होतो आणि तरी देखील घट्ट धरून तरी देखील हलत होतो. तो जर खांब निघाला असता ना तर मी आज इथे नसतो. तुम्हाला नवीनच कोणतरी पाहुणा घ्यायला लागला. इतका वारा तो त्या ह्याच्यावर. तर तिथे आम्हाला हेलिकॉप्टर राईडने जाऊन ज्वालामुखीमुळे एका बाजूला उद्ध्वस्त झालेलं शहर बघायला मिळालं. मी वरतून छान तिकडे तुम्हाला त्यांच्या जळलेल्या मोटर्स, घर सगळं दिसत होतं आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा नवीन वस्ती झालेली पाहिलं. तर हे जे अनुभव असतात ना, हे अनुभव खूप चांगले आणि वेगळे अनुभव. आणखीन 2 अनुभव सांगतो, त्यातला आणि पाकिस्तानचा, आणि मग आपण थांबतो. त्यातला वेस्ट इंडिजची संस्कृती आहे ही अतिशय ज्याला काय म्हणते अशी ओपन छान संस्कृती आहे. बार्बाडोस हा देश आहे आणि त्या देशाचे जे पंतप्रधान होते त्या पंतप्रधानांनी एक पार्टी ठेवली होती आणि त्या पार्टीला आम्ही सगळे पत्रकार, काही क्रिकेटपटू होते आणि त्यांचे 1-2-4 पत्रकार आणि एक ऑफिशियल पार्टी. आता ऑफिशियल पार्टीचं स्वरूप असं होतं की त्यांचं ते प्रासादयुक्त घर, त्याच्या समोरची हिरवळ आणि हिरवळीवर असे 5-7 तंबू. मला आधी कळलं की तंबूत काय. मी डोकावून बघितलं तर सगळीकडे मद्य होतं छानपैकी आणि समोर प्लॅटफॉर्म. कार्यक्रम झाल्यानंतर त्या देशाचा जो कोण पंतप्रधान होता, माझं नाव विसरलं, त्याने आम्हाला सगळ्यांना सांगितलं की आपला आता मुख्य कार्यक्रम संपलेला आहे, नाव यू कॅन एन्जॉय. जर तुमच्याबरोबर तुमची बायको असेल तर तुम्ही तिच्यावर एन्जॉय करा. जर तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण असेल तर तिच्याबरोबर एन्जॉय करा. जर तुमच्याबरोबर कोणी नसेल तर मैत्रिणी इथे शोधा. हे मला खूप आवडलं. असं हा एक देशाचा पंतप्रधान सांगत होता. आणि मग त्यांनी सांगितलं की आता बार उघडा राहील आणि मग त्यांनी बार उघडला आणि मग तो स्वतः प्रत्येकाजवळ आला. आणि जर तुम्ही फॉरेनला गेला असेल तर तुम्ही लक्षात येईल की वाईनचा ग्लास असतो ना, तो असा धरतात, ते असा धरून ते पितात. त्याचा एक हात इथून आणि मग तो असं तो प्रत्येकाबरोबर करतो. म्हणजे अतिशय वेगळी संस्कृती. मग मला असं लक्षात निघालं, एकदा सकाळच्या वेळेला धावताना एका माणसाने, आपण व्यायाम करतो तसा, तो धावत होता आणि हातात बिअरचा कॅन होता. मी तिथल्या डॉक्टरला विचारलं की तुम्हाला लिव्हर वगैरे नाही आहे का, म्हणजे असं आहे का, धावताना पण बिअर आहे. तरी देखील त्यांचा देश सशक्त राहतो, ताकद, कारण त्यांच्याकडे एक वेगळी ताकद आहे आणि वेगळी संस्कृती आहे. ते करतात म्हणून आपण करायला गेलो तर आपण फसू. मला क्रिकेट असताना नेहमी सांगतो की वेस्ट इंडियन जे करतात ते भारतीयांनी अजिबात करू नये, त्यांना जमणार नाही, कारण प्रत्येक वेगवेगळ्या ह्याच्यात. तिसरा आणि महत्वाचा देश होता पाकिस्तान. आता पाकिस्तान बद्दल तुम्ही सगळ्यांनी खूप ऐकलेलं आहे की तिथे गेल्यानंतर कसे तुम्हाला सरबराई होते वगैरे वगैरे. 2 किस्से मात्र मला तुम्हाला पाकिस्तानचे खूप सांगावेसे वाटतात. त्यातला एक किस्सा असा आहे की पेशावरमध्ये आम्ही गेलो होतो आणि पेशावरमध्ये एक चांगलं चिकन मिळतं. त्या चिकनचं नाव आहे चर्सी चिकन. आता तिकडे बहुतेक वानखेडे वगैरे नसावे, कारण चर्सी चिकन चालणार नाही. तर त्या चर्सी चिकन त्याला विचारलं की तू काय करतो, तर असं चिकन छान लावलेलं होतं आणि तो चरसाचा धूर त्याच्यात सोडायचा आणि तो धूर त्या ह्याच्यामध्ये मिक्स झाला की त्याची टेस्ट चांगली लागते. म्हणजे मी चरस घेतलेलं नाहीये पण खाल्लंय एवढं सांगता येईल त्या ह्याच्यात. तिथे ते चर्सी चिकन घालून मला कुणीतरी सांगितलं की इथे माझा एक मित्र भेटला. मग तो माझा मित्र झाला कारण त्याला शाहरुख खान व्हायचं होतं आणि त्याचं प्रचंड अट्रॅक्शन आहे. नंतर अजूनही त्याचा माझा खूप चांगला कॉन्टॅक्ट आहे. त्याच्याबरोबर आम्ही पेशावर फिरलो आणि त्याला सहज बोलता बोलता म्हटलं की इथे दिलीप कुमार आणि राज कपूर राहायचे, तर तुम्हाला घेऊन जाऊ शकशील का त्यांच्या घरांकडे. तो म्हणाला माझा एक मित्र आहे, तो शाहरुख खानचा चुलत भाऊ आहे. म्हणून आम्ही रात्री 10 वाजता शाहरुख खानच्या चुलत भावाकडे गेलो. आपण पूर्वी जसे आता सगळ्यांकडे इथे पलंग मोठे मोठे आले, पूर्वी आम्ही लहानपणी अशा गाद्या जमिनीवर टाकलेल्या असायच्या आणि त्याच्यावर झोपायचो. तसं त्याच्या घरात त्यांनी गाद्या पसरलेल्या होत्या, झोपायची तयारी करत होती. इतक्यात मी, माझ्यावर आणखीन एक पत्रकार आणि 1-2 मित्र असे आम्ही तिकडे गेलो
तुम्हाला जर रात्री 10:30 वाजता त्यांनी आमचं स्वागत केलं. मग आम्ही छान गप्पा मारल्या तिथे त्यांच्या बरोबर. आणि त्यांनी मला जे सांगितलं ना ते खूप महत्वाचं होतं. आपल्या इथे आपण शाहरुख खानला खूप बदनाम करतो. मी तुम्हाला सांगतो की शाहरुख खानचे आई वडील हे अखंड भारताचे पुरस्कर्ते होते. ते त्यावेळेचे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. म्हणजे ज्या वेळेला इथले मुसलमान तिथे गेले त्यावेळेला शाहरुख खानचे आई वडील दिल्लीला राहायला आले आपलं घर पेशावर सोडून. बरं ते काही कोणी ऍक्टर नव्हते की बाबा करिअरसाठी तिकडे गेले असं काही नाही. त्यांना स्वतंत्र भारतात त्यांना सेक्युलर भारतात राहायचं होतं म्हणून ते तिथून उठले आणि दिल्लीला आले. शाहरुख खान दिल्लीला वाढला आणि एखाद्या साध्या मुलासारखा तो वरती गेला. हे बाकीचे जेकडे खान आहेत त्यांना ते सिनेमातूनच वाढलेले, तोंडात त्यांना सिनेमाचा चमचा घेऊन आलेला होता. हा सिनेमाचा चमचा घेऊन आलेला होता. तर आणि त्यांनी एवढं पण मला सांगितलं की उनका एक प्रॉब्लेम था, वो शाहरुख खान ने हिंदू लड़की के साथ शादी किया. तेवढं एक त्यांना त्या चुलत भावाला न आवडलेली गोष्ट होती. त्याने मग रात्री जेवणार का विचारलं. मी म्हटलं जेवणार नाही. तर तो म्हणाले की रबडी चालेल का. तर रबडी गोष्ट की नाकारता येत नाही ना, किती वाजले तरी. त्यामुळे त्यांनी रबडी मागवली आणि तिथे रबडी फार सुंदर मिळते. आणि मग रात्री जवळजवळ 12-12:30 वाजता आम्ही त्या पेशावरच्या छोट्या वस्तीतून दिलीप कुमारचं आणि राज कपूरचं घर बघायला गेलो. आणि तिकडची जी माणसं असतात ना ती अशी लठ्ठ असतात. असे त्यांनी ते पायघोळ ड्रेस घातलेला असतो, दाढी वाढवलेली असते आणि एकदम तसा जोरात आवाज झाला. मला कळे नाही एकदम लोक धावत येतात. म्हटलं मेलो बहुतेक. आणि ना ते आपल्याला लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात अफझुल खान दाखवायचा ना तसे त्यांचे चेहरे आणि ड्रेस ना त्याला भीती वाटायला लागली. पण ते आले, त्याने आमच्याबरोबर नाचले, गेलं आणि निघून गेले. अशी ती सगळी मंडळी. रात्री 1:30 वाजता दिलीप कुमार ज्या घरात राहायचा त्या घराचा दरवाजा आम्ही ठोठावला. विचार करा, मुस्लिम घर म्हणजे ज्याला काय म्हणता येईल अतिशय ऑर्थोडॉक्स मुस्लिम घर असून सुद्धा आतल्या माणसाने दरवाजा उघडला, बाहेर आला, आम्हाला आतमध्ये अख्खं घर फिरवलं. एक आंब्याचं झाड होतं तिथे आम्ही विचार केला की दिलीप कुमार इथे बसायला असायचा किंवा वॉटेव्हर जे काय असेल ते. आणि मग तिथून आम्ही राज कपूरचं घर बघायला गेलो. तर राज कपूरचं घर म्हणजे पॅलेस होता, त्याचं त्यांच्या गव्हर्नमेंटने घेतलं. आणि रात्री जण 2-3ला परत आलो. मला इतकं बरं वाटलं की आता एक जण म्हणेल की काय दिलीप कुमारचं घर नाही घरासारखं घर. शेवटी तुम्ही कसं बघतात, पण ज्या पद्धतीने आम्हाला त्यांनी ते हे केलं ना, इट वॉज अमेझिंग, ॲब्सोल्युटली. एक शेवटचा किस्सा सांगतो, व्हेरी इंटरेस्टिंग. ती लाहोरमध्ये एक वस्ती आहे, त्याला हिरा मंडी म्हणतात. आणि ती हिरा मंडी ही तिकडच्या गणिकांची वस्ती आहे. त्या वस्तीमध्ये एक हॉटेल होतं आणि चांगलं जेवण असलेलं 4 मजली टेरेसवर हॉटेल होतं. आणि त्या हॉटेलचा जो मालक होता तो मला कोणीतरी तिकडे सांगितलं. मी आणि माझ्यावर प्रशांत होता, प्रशांत पवार म्हणजे याचा मुलगा, दयाचा मुलगा. तर तो मला म्हणाला की अरे हा माणूस इंटरेस्टिंग, आपण ह्याला भेटायला जाऊया. म्हणून आम्ही दोघं जण त्याला भेटायला गेलो. त्या हॉटेलच्या त्याच्यावर चढत असताना आमच्या लक्षात आलं की त्या जिन्यांवर खूप सुंदर सुंदर पेंटिंग्स आहेत. आणि टाइमने त्या पेंटिंगचं कौतुक केलं होतं. म्हणजे ती पेंटिंग खरोखरच सुंदर असावी. आणि एक पेंटिंग असं होतं की ज्या पेंटिंगमध्ये त्याने असं दाखवलं होतं की एक वेश्या आहे, ती एका गिरायकाबरोबर चालली आहे. एक पुरुष आहे, त्या पुरुषाच्या हातात एक बाळ आहे आणि ती वेश्या वळून वळून त्या बाळाकडे पाहते आणि ती चालते. असं आम्ही वरती गेलो. सुरुवातीला तो बोलायला तयार नव्हता कारण तो कम्युनिस्ट होता. आता कम्युनिस्ट माणूस पाकिस्तानात म्हणजे ब्लास्फेमी, म्हणजे तो बोलला आणि सापडला तर मेलाच. म्हणजे तर तरी देखील खोदून मी त्याला म्हटलं की असं नाही, आम्ही पण तुझ्यासारखेच आहोत वगैरे वगैरे करून तो बोलायला लागला. आणि मग तो बोलला तर मी त्याला त्या चित्रांबद्दल विचारलं. म्हटलं हे चित्र कोणी काढलं? तर तो म्हणाला मी काढलं. का काढलास? तर तो हसला आणि तो म्हणाला की ह्या चित्रातला जो पुरुष आहे ना तो मी आहे म्हणाला. त्यातलं जे बाळ आहे ना ते माझ्या बहिणीचं मुलं आहे आणि ती जी वेश्या आहे ना ती माझी बहीण आहे. तो म्हणाला माझी आई वेश्या होती, माझी बहीण वेश्या होती आणि माझी बायको सुद्धा वेश्या होती. आता त्या सगळ्यांनी हा वेश्या सोडला कारण हे हॉटेल चालतं आणि आमच्याकडे पैसे आले. मग मला खरोखरच साहिर लुधियानवी आठवला, जिन्हें नाज है हिंद पर वो कहा है मरना, ये बीवी भी है, ये बहन भी है, ये माँ भी है.
म्हणजे त्यांनी तर तो त्याच वस्तीत फिरायचा आणि त्यालाही कुठेतरी सुचलं असणार. म्हणजे त्यांनी अशा अनेक गोष्टी पाहिल्या. तुम्ही अशा जेव्हा अनवट वाटा जेव्हा वर जाता तर तुम्हाला ह्या गोष्टी पाहायला मिळतात. आता तुम्हाला लगेच पाकिस्तानला जायला मिळेल की नाही मला माहित नाही, पण जर संबंध सुधारले आणि क्रिकेटची मॅच जर झाली तर मी तुम्हाला सांगेन तुम्ही नक्की जा पहा. यू विल फुल्ली एन्जॉय. आणि तुम्हाला वाटेल की अरे आपण का भांडतोय. म्हणजे तिकडचे लोक आपल्या ज्या पद्धतीने आपल्याशी बोलतात की आपण बोलतो की आपण का भांडतोय हेच कळत नाही. हा राजकारणामधलं भांडण आहे का हे पेटवलेलं भांडण आहे. लाहोरला 2003 साली, म्हणून मला वाजपेयींचं नेहमी कौतुक वाटतं की त्या 2003 साली वाजपेयींनी ज्या वेळेला ती पाकिस्तानची समझोता एक्सप्रेस वगैरे जे काही झालं त्या काळामध्ये आम्ही मॅचला गेलो होतो आणि लाहोरला भारत जिंकला. त्याच्यानंतर भारतीय जितके प्रेक्षक होते त्या प्रेक्षकाने तिथे उठून जनगण म्हणून म्हटलं आणि त्याबरोबर पाकिस्तानी प्रेक्षक सुद्धा उभे राहिले. ही महत्वाची गोष्ट आहे, फार जुनी नाही आहे. तो काळ पुन्हा यावा तर त्यामध्ये दोन्ही देशांचा फायदा होईल असं मला वाटतं. तर अनेक अनवट वाटा अजून तुम्हाला चोखाळायचे. तुम्ही जाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. फोटोग्राफी तर आहेच आहे. या सगळ्या गोष्टी नाही, खरंच सांगतो तुम्ही जा, कारण फिरणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि काही ज्या जुन्या गोष्टी आपल्या डोक्यातल्या असतात ना त्या जात नाहीत आणि मग ते आपल्याला बघावेसे वाटतात. एकच जाता सांगतो की मला लहानपणी नाही फिरता येत. म्हणजे आम्ही हनीमून केला तो सुद्धा गोव्याला, आणि तो सुद्धा मंगेशीच्या काय आपण त्याला म्हणतो ज्या रूम्स असतात त्याच्यामध्ये. आणि त्यावेळेला त्या ह्याला जाऊन म्हणजे पणजीला जाऊन आम्ही त्या मांडवी हॉटेलमध्ये बघायचो. हा कसे फक्त इथे देव राहतात, किन्नर राहतात असं मला वाटायचं. मांडवी हॉटेलमध्ये माणसं फक्त इथे राहतात, कारण ते काकोडकरच्या कादंबरीत मांडवी असायचं. त्यामुळे आम्हाला वाटायचं की आपला हनीमून इथे व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर बरेच वर्षे गेली, पण गोव्याला मी अनेक कार्यक्रमाला जायला लागलो. आता बरीच हॉटेल्स आहेत तिथे. तर एकदा मला त्यांनी विचारलं की तुम्हाला कुठल्या हॉटेलात ठेवू, तर मी म्हटलं मांडवीला ठेवू. तो म्हणाला मांडवीला काय, अहो आता खूप ताज आहे, अमुक काय, नोवाटेल आहे. मी म्हटलं नाही मांडवी. तो म्हणाला का, म्हटलं राहिलेला हनीमून पूर्ण करायचा. ह्या ज्या राहिलेल्या भावना असतात या शब्दाला पूर्ण होऊ शकतात. तुम्ही मला इथे बोलायची संधी दिलीत, जास्त वेळ घेतला, पण छान श्रोतृवर्ग वाटला म्हणून मी बोललो. काही अनुभव तुम्हाला सांगायचे वाटले आणि त्याबद्दल धन्यवाद. अशीच तू पुस्तकं लिहित राहा आणि तू अशीच पुस्तकं काढत राहा. माझं नाही काढलंच तरी चालेल, पण पुस्तकं माझं. धन्यवाद. राखीव खेळाडूची फटकेबाजी जशी आपण बघितली तशी हमखास भरवशाच्या फलंदाजाची फटकेबाजी आपण अनुभवली. संजगिरी सर बोलताना सुरुवातीला म्हणाले की मी स्वतः खूप म्हणजे ते स्वतः खूप फिरतात, पण जेव्हा लिहिता त्यांचे पुस्तकं किंवा त्यातले देश वाचते तेव्हा त्यांना असं वाटायला लागलं की माझं जग अगदी छोटंसं आहे. संजगिरी सर आता जे सांगत होते त्या ऐकताना इथे असलेल्या अनेकांना वाटलं असेल की अरे म्हणजे आपलं जग आणखी छोटंसं आहे की काय. पण हे जग छोटंसं आहे ही भावना जशी मनात निर्माण होते ना, त्याचबरोबर हे जग सुंदर आहे. हे जग आपल्याला सांगितलं जातं तितकं वाईट नाहीये. हे जग आपल्याला दाखवलं जातं तितकं विकृत नाहीये. आणि हे जग आपल्याला वाटतं तितकं निराश करणारं नाहीये. ही भावना या किस्स्यांमधून आपल्यापर्यंत पोहोचते. म्हणून मग यासारख्या भटकंती करणाऱ्या लोकांचे अनुभव वाचणं महत्वाचं असतं की जे तुम्हाला एक खिडकी उघडून दाखवतात की हे जग खरं कसं आहे. आणि जगातल्या चांगुलपणावरती, जगातल्या माणसाच्या चांगल्या वागण्यावरती तुमचा विश्वास दृढ होण्यासाठी ही प्रवास वर्णनं मदत करत असतात. हे या प्रवास वर्णनाचं खरं संचित. शैली कुठलीही असेल, मगाशी जसं संजगिरी म्हणाले तसं की पु ल देशपांडेंच्या नावाने असलेल्या वास्तूमध्ये आपण हा कार्यक्रम करतोय. पु ल देशपांडेंनी मराठीमध्ये प्रवास वर्णनाची एक वेगळीच शैली आणली जी तोपर्यंत कोणाकडेच नव्हती. काळानुरूप त्याच्यात अनेक बदल होत गेले. शैली कोणती असेल, देश कोणते असतील, पण ही प्रवास वर्णनं माणसाला माणसाशी जोडतात. आपण दिवाळीत रांगोळी काढतो, रांगोळीचे ठिपके एकमेकांना जोडल्यावरती खूप सुंदर नक्षी तयार होते आणि त्यात रंग भरले जातात. तशी ही प्रवास वर्णनं आपल्या आयुष्यामध्ये आशेचे रंग भरतात आणि त्यासाठी ही प्रवास वर्णनं लिहिली गेली पाहिजेत आणि वाचली गेली पाहिजेत असं आशा वेळेला वाटतं. आजच्या या अतिशय हृदय कार्यक्रमाचा समारोप तेवढ्या तिका हृदय क्षणाने होणार आहे. कारण मगाशी आपण मेधाताईंच्या पूर्ण लेखन वाटचालीचे मार्गदर्शक असलेल्या डिमुलो सरांचा सत्कार केलेला होता. पण
आपल्या हाताखाली शिकलेला विद्यार्थी, आपल्या हाताखालची विद्यार्थिनी जेव्हा लेखिका होते, जेव्हा सुसंवादिका होते, युट्यूबवरती तिचे कार्यक्रम करते, तिची पुस्तकं प्रकाशित केली जातात, तेव्हा शिक्षकांना वाटणारा अभिमान खूप वेगळा असतो. त्याचबरोबर तिच्या बरोबर वर्गात बसलेल्या, तिच्या वाकावरती बसलेल्या, तिच्याशी काहीतरी भांडलेल्या, तिच्या डब्यातलं काहीतरी खाल्लेल्या मित्रमैत्रिणींना वाटणारा अभिमानही वेगळा असतो. कारण आपला मित्र किंवा आपली मैत्रीण लेखिका झाले, लेखक झाले म्हटल्यावरती त्यांची कॉलर आपोआप टाईट झालेली असते. आणि मग अशा वेळेला आपल्या मित्राचं कौतुक करावं, आपल्या विद्यार्थ्याचं कौतुक करावं, ही भावना नक्कीच कोणाच्याही मनात येते. त्यामुळे 1975च्या आर एम भट हायस्कूलच्या बॅचमधले अनेक जण इथे आहेत. त्यांच्या वर्गात मेधा कुटुरकर नावाची एक उत्साही मुलगी होती, जी आज मेधा अलकारी बनून लोकांना जगाची सफर घडवते. आणि तिचा एक छोटासा सत्कार, तिचं एक छोटंसं कौतुक करावं अशी इच्छा आहे. पद्मा पगार मॅडमनी ही कल्पना मांडलेली, आणि पगार मॅडमला मी विनंती करतो की शाळेचे शिक्षक आणि मेधा त्यांचे वर्गातले विद्यार्थी यांच्या वतीने त्यांनी मेधा त्यांचं कौतुक करावं. देशपांडे मॅडमला मी विनंती करतो त्यांनीही व्यासपीठावरती यावं. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की 1975 आणि 76 साली ची जी बॅच होती, 1975ला आर एम भट हायस्कूलमध्ये, अर्थात आर एम भट हायस्कूलमध्ये मी 1981 सालापर्यंत होते. त्यानंतर माझी बदली झाली. गिरगावात आमची शाळा आहे म्हणजे गोखलेची, तिकडे माझी बदली झाली. पण तोपर्यंतची मुलं मला ओळखत होती, त्याच्यानंतरची मुलं काही मला फारशी ओळखत नाही. पण मला एक मोठा त्याच्यानंतर माझी बोरिवलीला बदली झाली, त्यामुळे एक मोठा फायदा झाला की मला तिन्ही शाळेतली बोलावणी येत आहेत. त्यामुळे खूप मोठा फायदा झाला असं आता मला वाटायला लागलेलं आहे. मला मेधाविषयी किंवा आमच्या आर एम भटच्या विद्यार्थ्यांना नेहमीच ज्युएल्स असं म्हणत आलेले आहे. नेहमीच ज्युएल्स आहेत ते आमचे. आणि एवढंच नाही तर आर एम भटच्या 75-76ची जी बॅच होती, 75 साली आमच्याकडे इंग्रजी मीडियम चालू केलं गेलं आणि 76 सालापासून मग इंग्रजी मीडियम चालू झालं. तर आणि आजही मी असं म्हणते की आमच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला फार मोठं केलेलं आहे, हो, खूप मोठं केलेलं आहे. म्हणजे शिष्यात इच्छेत पराजयम अशी संस्कृतमध्ये एक जी म्हण आहे. आणि इतका अभिमान वाटतो आम्हाला, म्हणजे मी शिक्षिका असल्यामुळे आम्ही कायम स्टेजवरच, कारण अगोदर मुलं, त्याच्यानंतर मग बाकीचे सगळे श्रोते, तर कायम आम्ही आपल्या स्टेजवरच राहायचो. आणि आज मला असं इतका आनंद झाला की आज मी प्रेक्षकांच्या भूमिकेत आहे, श्रोत्यांच्या भूमिकेत आहे. हा खूप मोठा आनंद आज मला मिळाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की परवाच एक असंच प्रकाशन समारंभ झाला. त्या प्रकाशन समारंभालाही मी हजर होते आणि सुदेशजींची आणि माझी परवाच ओळख झाली. ग्रंथाली मी किती वर्षापासून हे करत होते की आपली ग्रंथालीच्या माणसांची ओळख व्हावी, पण तो योग काही आला नाही. आणि त्यांच्या त्या व्यक्तिमत्वाने आणि त्यांच्या बोलण्याने मी इतकी प्रभावित झाले की मला असं वाटायला लागलं की माझी तरुण वर्ष जी होती, तरुणपणीची जी वर्ष होती ती मला मिळाली असती तर किती छान झालं असतं. पण सगळ्या गोष्टीला वेळ यावी लागते, हीच गोष्ट खरी आहे. आणि त्यामुळे मी एवढंच म्हणेन की आमच्या आर एम भटच्या मुलांनी आम्हाला खूप खूप मान दिलेला आहे, आजही ते देत आहेत. आणि खरं सांगायचं म्हणजे त्यांच्यामुळेच आमचं नाव झालेलं आहे, आम्ही मोठे झालेले आहेत. आणि म्हणूनच मला पुस्तकाविषयी तर खूप सांगितलं गेलं, पण मला ह्याही गोष्टीवर कुठेतरी परवासुद्धा मला असं बोलायचं होतं की काही गोष्टी अशा राहून गेल्या, पण जमलं नाही ते. एनिवे, अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम हा झालेला आहे. आणि आमच्या आर एम भटचे सगळे शिक्षक या ठिकाणी आहेत, त्यांनी माझ्याबरोबर काम केलेलं आहे, मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. त्यांना कल्पना आहे की आम्ही त्यावेळेला कशी कामं केलेली आहेत ती. मला काही भाषण करायचं नव्हतं, फक्त मला एवढंच म्हणायचं होतं की मुक्या मनाने कित्येक गावे शब्दांचे बुडबुडे, मुक्या मनाने कित्येक गावे शब्दांचे बुडबुडे, येणार दिवस येतील तुझ्या यशाचे गातील चौघडे. गेले 1.5-2 तास आपण एका प्रवास वर्णनाचा अनुभव घेतो आणि आता वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. आपला हा मंचीय कार्यक्रम इथे संपला असला तरी यानंतर सुहृदांच्या गाठीभेटी होतीलच. बाहेर पुस्तकाचा जसा स्टॉल आहे तसाच अल्पोपहाराची व्यवस्था आहे.
त्यामुळे सर्व उपस्थितांना विनंती आहे की अल्पोपहाराचा आस्वाद घ्या, पुस्तक अवश्य विकत घ्या. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या प्रकाशन समारंभात.